फालून दाफाबद्दल प्रेझेंटेशन बघणार आहोत. ओके, तर एक मिनिट. ओके, आता प्रेझेंटेशन आपण चालू करूया. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की काइंडली आपले माईक आणि व्हिडिओज दोन्ही म्यूट करा. ओके, तर आपण चालू करूया. तर आता तुम्हाला स्क्रीनवरती जे व्यक्ती दिसत आहे त्यांचं नाव आहे मास्टर श्री लिओंगजी. ते फालून दाफाचे संस्थापक आहेत. त्याने 1992 मध्ये म्हणजे 1992 मध्ये त्याने फालून दाफा इंट्रोड्यूस केलं चायनामध्ये आणि 3 वर्ष 95 पर्यंत ते वेगवेगळ्या सिटीजमध्ये फालून दाफा सगळ्याकडे लेक्चर्स घेत त्याने फालून दाफा स्प्रेड केली. तेव्हा 1992 टू 1995 3 वर्षात बरेच लोकांनी फालून दाफा शिकलं. तर आपण पुढच्या स्लाइडमध्ये अजून डिटेल्स बघू, पण जस्ट एवढं लक्षात ठेवा की फालून दाफा हे जे आहे हे चायनीज शब्द आहेत आणि मास्टर चायनीज सिटीजन होते आधी, आता US मध्ये राहतात. तर US सिटीजनशिप आहे त्यांचं. तर फालून दाफा तर हे चायनीज शब्द आहेत दोन्ही. फालून म्हणजे इथे तुम्हाला मास्टरांच्या चित्राच्या शेजारी जे चिन्ह दिसत आहे सिंबल, तर ह्याला फालून म्हणतात. तर हे काय आहे आपण डिटेलमध्ये पुढे बघू. म्हणजे बेसिकली ह्याला आपण ब्रह्मांडाचं छोटं स्वरूप असं मानू शकतो. मास्टरांनी याबद्दल खूप डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. आणि दाफा फा म्हणजे ब्रह्मांडाचे नियम, म्हणजे हायेस्ट लेवल पासून लोएस्ट लेवल पर्यंत सगळ्याकडे सर्वव्यापी जे लॉज आहेत ज्याला आपण नियम म्हणतो, त्याला आपण म्हणजे युनिव्हर्सल स्टँडर्ड असं म्हणतात मास्टर, म्हणजे ब्रह्मांडातले नियम. तर त्याला फा म्हणतो आपण. आपण आपल्या भाषेत एक छोटंसं ह्याच्यात त्याला आपण सायन्स म्हणतो आपल्या केसमध्ये. पण आपलं सायन्स जे आहे ते फक्त आपण ऑब्झर्वेशनने केलेले लॉज आहेत. पण ब्रह्मांडाचे जे नियम आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि खूप खूप वास्ट आहेत. तर फालून दाफामध्ये दा म्हणजे महान, तर दा फा म्हणजे ब्रह्मांडाचे महान नियम, याच्यावरती आधारित ही एक साधना पद्धत आहे. तर फालून म्हणजे ब्रह्मांड, इथे छोटंसं स्वरूप आहे त्याचं, आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत त्याचे डिटेल्स. आणि दाफा म्हणजे ब्रह्मांडाचा महान मार्ग. तर फालून दाफा म्हणजे ब्रह्मांडाचे महान मार्ग, ह्याच्यावरती म्हणजे हे एक साधना पद्धत आहे ज्यात तुम्ही हायर लेवलला जाऊ शकता. म्हणजे बुद्धत्वाची साधना करता येईल किंवा त्याहूनही पलीकडे जाता येईल असं मास्टरांनी डिटेल्समध्ये पुस्तकात सांगितलेलं आहे. तर फालून दाफा हा जो साधना अभ्यास मार्ग आहे त्याच्यामध्ये मन आणि शरीर दोन्ही लेवलला प्रॅक्टिशनर म्हणजे साधकाची प्रोग्रेस होते ह्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही मनाची साधना कशी करावी हे मास्टरने खूप डिटेल्समध्ये सांगितलं आहे. आणि शरीराची साधनासाठी 5 सिंपल व्यायाम आहेत, त्याच्यामध्ये मेडिटेशन पण आहे. आणि का करावं आणि त्याचं फायदा काय आहे ते मास्टरने सांगितलेलं आहे पुस्तकात. तर परत एकदा थोडक्यात फालून दाफा म्हणजे ब्रह्मांडाचे महान मार्ग, म्हणजे हायेस्ट लेवलला जे मास्टर म्हणतात की सत्य, करुणा, सहनशीलता असे हायेस्ट लेवलला लॉज आहेत. 3 लॉज आहेत. ते खूप सखोल म्हणजे खूप डिटेल्समध्ये आहेत, जसं जसं आपल्या लेवलपर्यंत आपण पोहोचतो. पण हायेस्ट लेवलला सत्य, करुणा, सहनशीलता म्हणजे ट्रुथफुलनेस, कंपॅशन, टॉलरन्स असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यावरती आधारित ही साधना पद्धत आहे. म्हणजे आपण जेव्हा फालून दाफाचं साधक बनतो तेव्हा आपण मनाची साधना करतो. तर मनाची साधना कशी करावी पुस्तकात दिलेलं आहे, मास्टरांच्या लेक्चर्समध्ये आहे. तर मास्टरांनी त्यात सांगितलं आहे की तुम्ही मनाची साधना कशी करावी. ते सगळे या ब्रह्मांडाच्या हायेस्ट नियमावरती आधारित आहे, पण खूप डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. तर जेव्हा आपण ते नियम फॉलो करतो त्याला आपण साधना म्हणतो. कसं करायचं पुस्तकात 9 चॅप्टर्स आहेत, खूप डिटेल्समध्ये मास्टरने सांगितलेलं आहे. आणि शरीराची साधना म्हणजे एक्सरसाइजेस आहेत, 5 सिंपल एक्सरसाइजेस, ते आपण डेमो पण बघणार आहोत. तर हे दोन्ही केलं तरच मास्टर आपल्याला शिष्य मानतील. आणि फालून दाफामध्ये टोटली संस्थान वगैरे काहीच नाहीये. जेव्हा तुम्हाला फालून दाफाबद्दल ऐकायला मिळालं आणि तुम्ही फॉलो करायला लागलात तर मास्टर तुम्हाला शिष्य मानतील. तुम्ही जर नाही फॉलो करत आहात तर तुम्ही शिष्य नाहीये, एवढं सिंपल आहे. आपण अजून पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये डिटेल्समध्ये बघू. तर आता तुम्हाला इथे जो स्क्रीनवरती जे प्रयोगाचे रिझल्ट दिसत आहेत त्याला वॉटर क्रिस्टल एक्सपेरिमेंट
असं म्हणतात. तर एक जॅपनीज सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ, डॉक्टर मसा, त्यांचा मृत्यू झाला. पण त्याआधी त्याने बरेच काही तत्व मांडलेत आपल्या ऑब्झर्वेशन प्रमाणे. तर त्याने काय केलं, पाणी घेतलं आणि त्याला बर्फ बनवलं आणि त्याला त्यांच्या प्रयोगानुसार त्याने त्याला मायक्रोस्कोपच्या खाली पाहिलं, म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्र जे असतं. तर त्याच्यामध्ये त्यांना काही वेळेला खूप सुंदर आकृत्या दिसल्या, इथे जे तुम्हाला चित्रांमध्ये दिसत आहेत. काही वेळेला विकृत आकृती त्यांना दिसत होती. तर त्यांच्या लक्षात असं आलं की जेव्हा त्यांच्या मनात स्वच्छ विचार होते, मन पवित्र होतं, शांत होतं, त्यावेळेला पाण्याचे जे क्रिस्टल्स बनवत होते ते, म्हणजे पहिले दोन आणि लास्ट दोन, ते खूप सुंदर असे दिसत होते. आणि जेव्हा त्यांचं ते रागात होते किंवा कोणाला असं म्हणजे कोसत होते किंवा त्यांचं मन एकदम अस्थिर होतं, त्यावेळेला ज्याने तेव्हा प्रयोग केला, त्यावेळी जे पाण्याचे क्रिस्टल्स बनलेत, बर्फ, तर त्याची रचना अशी विकृत त्यांना दिसण्यात आली. म्हणजे त्यांचं, मग त्याने त्याच्यावरती एक बऱ्याच वेळेला रिपीट केलं आणि काही अजून पण एक्सपेरिमेंट केलेत त्याने. म्हणजे म्हणजे पाण्याचे दोन जार घेतले, ग्लास, एकाच्या समोर, एकावरती त्याने तू देवदूत आहेस, तू प्रेमळ आहेस असं लिहिलं, किंवा सुंदर छान म्युझिक, सायलेंट नाईट्स वगैरे असं त्याच्या भोवती म्युझिक प्ले केला त्याने. त्यावेळेचे अगेन त्यांना असंच दिसलं, एकदम सुंदर रचना दिसली बर्फाची. आणि जेव्हा त्याने उलटा केलं, म्हणजे दुसऱ्या ग्लासवरती तू शैतान आहेस, तू घृणास्पद आहेस, असं खूप निगेटिव्ह विचार त्याला एक्सपोज केले आणि जड संगीत वगैरे पण प्ले केलं, तर त्यावेळेचे पण रिझल्ट त्यांना असेच मिळाले. म्हणजे दरवेळेला त्यांच्या लक्षात असं आलं की आपल्या मनात जे विचार येतात त्याचं डेफिनेटली आपल्या आजूबाजूच्या वस्तूंवरती, पदार्थांवरती त्याचं परिणाम होतोच. आणि हे रिपीटेबल एक्सपेरिमेंट आहे. आता सध्या पण फेसबुकवरती चालू आहे, वॉटर ओशन म्हणून डॉक्टर मसारो इमोटोचं पेज आहे त्यांचं. तर तिथे सध्या हा एक्सरसाइज चालू आहे. म्हणजे 45 दिवस ते राईस जे असतं, अन्न, त्याचे दोन जार ठेवले आहेत त्याने. एकामध्ये म्हणजे दोन्ही सेम आहेत, एकावरती त्याने सुविचार लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याने म्हणजे तू चांगला आहेस, तू देवदूत आहेस, असं प्रेमळ आहेस असं. आणि तो फोटो ते रोज शेअर करतात सकाळी, आणि मग तसंच संध्याकाळी पण शेअर करतात. तर संध्याकाळी दुसरा ग्लास असतो, त्याच्यावरती निगेटिव्ह लिहिलेलं असतं की तू घृणास्पद आहेस वगैरे, असं ज्या म्हणजे निगेटिव्ह थॉट्स त्याच्यावरती लिहून लावलेले आहेत. तर ते सध्या एक्सपेरिमेंट चालू आहे तो. तर फेसबुकवरती जेव्हाही तुम्हाला रोज जमेल तर तुम्ही जाऊन सकाळी आणि संध्याकाळी एकदा तिथे बघून छान विचार प्रकट करा सकाळच्या वेळेला, आणि जो दुपारचा संध्याकाळचा जो सॅम्पल आहे त्याला निगेटिव्ह विचार हे करा. हा एक्सपेरिमेंट पण डॉक्टर मसारो इमोटो यांनी केलेला. तर त्यांना असं लक्षात आलं की 7 दिवस झाल्यानंतर पण पहिला जार जो होता, ज्याच्यावरती चांगले थॉट्स लिहिले होते, तू देवदूत आहे, शैतान आहे, सॉरी, प्रेमळ आहे वगैरे असं, तर तो सॅम्पल 7 दिवस झाला तरी फ्रेश राहिला. आणि दुसरा जो सॅम्पल आहे तो खराब होऊन गेला 2-3 दिवसातच. तर हाच एक्सपेरिमेंट ते परत रिपीट करतायत. ते 45 दिवस चालणार आहे. म्हणजे मी मध्ये पाहिलेलं, मी ग्रुपमध्ये पण शेअर केलं आहे. तर बेसिकली ह्याचा फालून दफाशी काही संबंध नाहीये, पण हे इथे जे तुम्हाला नियम दिसतात त्याच्यामध्ये, की असं काय आहे की आपल्या मनात जे विचार येतात त्याचा आपल्या आजूबाजूच्या पदार्थांवरती परिणाम होतो. तर हे आपण डायरेक्टली मानणार नाही, पण आपण हे एक्सपेरिमेंट करून पाहिलं तर आपल्याला दिसेल. तर ह्याचं मागे जे रिझनिंग आहे, कन्क्लुजन आपण जे काढू शकतो ह्याचं, तर हा प्रयोग असा सिद्ध करतो की पाण्यामध्ये स्मरणशक्ती असते. कारण बर्फ बनण्याच्या आधी जे स्टेट होतं, पाण्यावरती ऑलरेडी इफेक्ट झालेला आपल्या मनातल्या विचारांचा, आणि आजूबाजूच्या घटनांचं म्हणजे त्याच्यावरती डेफिनेटली प्रभाव पडत असतो. आणि मग ते बर्फ बनल्यावरती पण ते आपल्याला दिसलं त्याच्यात. आपल्या शरीरात 70% पाणी आहे. तर आपण रोज दैनंदिन जीवनात आपण एवढा स्ट्रेसमध्ये असतो, किंवा ऑफिस असेल, फॅमिली असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर टीव्ही, व्हिडिओ गेम्स, हिंसक दृश्य आपण बघत असतो न्यूजमध्ये वगैरे. तर आपल्या शरीरावरती, आपल्या आरोग्यावरती आणि आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटवरती किती त्याचा इफेक्ट होत असेल हे विचार करण्यासारखं आहे. तसंच जेव्हा आपण इथपर्यंत आपण जर हा तर्क मानला, तर मग आपण जेव्हा सत्य, करुणा आणि सहनशीलता फॉलो करू, तर मग त्याचा आपल्या शरीरावरती काय फरक पडतो.
तर हे आपण पुढे बघणार आहोत. पण जस्ट हे विचार करण्याची बाब आहे. म्हणजे यासाठी हा जस्ट एक्झाम्पल यासाठीच दिला गेला आहे. त्यांचा फालुन दाफाशी काही संबंध नाहीये. पण इथे जे आपण पाहणार आहोत, सत्य, करुणा, सहनशीलता फॉलो केल्याने लोकांना काय काय अनुभव आले आहेत ते पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. तर एक छोटस परत रिकॅप आहे फालुन दाफाचं. फालुन दाफा ही एक ऍडव्हान्स्ड कल्टिव्हेशन प्रॅक्टिस ऑफ माइंड अँड बॉडी, म्हणजे एक उच्च कोटीचं काय म्हणतात साधना पद्धती आहे मन आणि शरीराची, ज्याच्यामध्ये तुमचं मन आणि शरीर यांची शक्तिशाली साधनाभ्यास केला जातो त्यांचा, आणि त्याच्यामुळे दोन्ही परिष्कृत होतात, रिफाईन होतात. तर यामध्ये मनाची साधना तर आलीच, ज्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तक वाचल्यावरती कळेल कसं मनाची साधना केली जाते, मनाची साधना म्हणजे काय. आणि त्याबरोबर शरीराची साधना म्हणजे तुम्हाला 5 सौम्य एक्सरसाइजेस आहेत, त्याच्यामध्ये ध्यान पण इन्क्लुडेड आहे. तर हे फॉलो केल्याने तुमचं मानसिक तणाव वगैरे कसं कमी होतो, आपण कसं शांत होतो, आपलं नेचर कसं बदलतो, सगळं पॉझिटिव्ह साईडला जातं, आपले रोग पण निघून जातात. तर हे सगळं ऍक्च्युअली सायंटिफिक आहे, ब्रह्मांडाचं सायन्स आहे, तर खूप हाय लेवलचं आहे. पण जसं जसं तुम्ही पुस्तक वाचाल तुम्हाला त्याची प्रचिती येईल. तर फालुन दाफा जे आहे कम्प्लिटली गैरधार्मिक आहे, म्हणजे यामध्ये कुठलंच रिलिजन वगैरे कशाचाच काहीच संबंध येत नाही. कोणीही करू शकतो, कुठल्याही वयाचे लोक करू शकतात, कारण हा आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग आहे आणि आंतरिक शांती मिळते यात. तर याचं अजून एक उदाहरण म्हणजे 100हून जास्त देशांमध्ये 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटीहून जास्त लोक ऑलरेडी फालुन दाफा शिकून त्याचा लाभ घेत आहेत, आणि त्याच्यापैकी 90-95% लोकांचे सगळे रोग गेलेले पण आहेत, प्रोव्हाइडेड ते प्रॉपरली फॉलो करत आहेत. त्याच्यामध्ये एकही पैसा लागत नाही कुठे. तर हे सगळंच टोटली फ्री आहे, विनामूल्य आहे. म्हणून हे जे आम्ही सेशन घेतोय ते पण टोटली फ्री आहे. याच्या पुढे पण सगळंच फ्रीच असेल. इव्हन हे पुस्तक जे तुम्हाला इथे दिसत आहे फालुन दाफाची शिकवण, तर मास्टर 1992 to 95 3 वर्षाच्या दरम्यान 56 सिटीज मध्ये त्याने फालुन दाफा बद्दल सांगितलं. 52 का 56 वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करून 9 दिवसाचे लेक्चर्स घ्यायचे. तर मास्टरने जे शिकवलं तर ते आता बुक फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. तर मल्टिपल लँग्वेजेस मध्ये अवेलेबल आहेत, सगळ्याच भाषेत आहेत. फक्त मराठीचं सध्या येणं बाकी आहे, पण हिंदी, इंग्लिश आणि इंडियन लँग्वेजेस मध्ये ऑलरेडी आहेत, बाहेरच्या लँग्वेजेस मध्ये पण आहेत. तर फालुन गॉंग हा प्रायमरी पुस्तक आहे, म्हणजे जेव्हा कोणी फालुन दाफा शिकतो तर त्याला इनिशियली फालुन गॉंग वाचणं एक्सपेक्टेड आहे, मास्टरने सांगितलं आहे. कारण फालुन गॉंग हा एक प्रास्ताविक पुस्तक आहे, इंट्रोडक्टरी बुक आहे. त्याच्यात तत्वांचं स्पष्टीकरण आणि व्यायामांचा समावेश आहे. म्हणजे याच्यामध्ये फालुन दाफा बद्दल संक्षिप्त माहिती आहे 9 लेक्चर्स मध्ये मास्टरने जे सांगितलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये एक्सरसाइज खूप डिटेल्स मध्ये मास्टरने सांगितले आहेत की एक्सरसाइज म्हणजे काय आहेत, का करावेत, आणि खूप डिटेल्स मध्ये स्टेप्स, फोटो सगळे दिलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर्स आहेत, जे बिगिनर लेवलला लोकांना क्वेश्चन्स असतात की फालुन दाफा म्हणजे काय, मी करू शकतो का, म्हणजे खूप सारे प्रश्न असतात, जेंट्स लेडीजना वेगवेगळे प्रश्न असतात. तर ते सगळ्याच प्रश्नाचे उत्तर त्याच्यात मिळतील तुम्हाला. म्हणून इनिशियली फालुन गॉंग हा पुस्तक वाचणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर ऍक्च्युअल जो मेन बुक आहे तो जुआन फालुन आहे. जुआन फालुन कम्प्लिटली मनाची साधना कशी करावी कशासाठी बोलतो. सोनाली मॅडम काइंडली आपला माईक म्यूट करा, नाहीतर आपण मध्ये थोडं टाइम आपण क्वेश्चन आन्सरचा आहे मध्ये, तर आपण तिथे डिस्कस करू शकतो. तर जुआन फालुन हा मेन बुक आहे. त्याच्यामध्ये 9 चॅप्टर्स आहेत, जे मास्टरांचे जे मुख्य शिकवण आहे ते या पुस्तकात आहे. तर यामध्ये त्याला मला दुसरं दे म्हणा मला. तर यामध्ये 9 चॅप्टर्स आहेत, म्हणजे मास्टर 9 ठिकाणी, म्हणजे 9 लेक्चर्स घ्यायचे आहेत प्रत्येक सिटीमध्ये. तर ते 9 लेक्चर्स ट्रान्सलेट करून 9 चॅप्टर्स आहेत या पुस्तकात. तर याच्यामध्ये मुख्य शिकवण आहे मास्टरांचे, म्हणजे हा पुस्तक वाचला तर मास्टर म्हणतात सेम आहे जसं तुम्ही लेक्चर अटेंड केलं तसं, म्हणजे ते तेवढं हे आहे, इफेक्टिव्ह आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकात ब्रह्मांडाचे सत्य, खूप हाय लेवलच्या गोष्टी मास्टरने सांगितल्या आहेत. पदार्थाचे मूळ आणि उत्क्रांती, कसं प्रोग्रेस होतं,
काळ अवकाश म्हणजे आपण जे टाइम स्पेस किंवा डायमेन्शन्स ज्याला म्हणतो, आणि मानवी जीवनाची माहिती, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत दिलेल्या आहेत. कर्म, पुण्य आणि खूप साऱ्या अशा म्हणजे एबिलिटीज, अशा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मास्टरांनी सांगितल्या आहेत. ते प्रत्येकाने पुस्तक वाचूनच समजून घ्यायचं आहे. कारण त्याच्यावरती तुमची मनाची साधना कशी करावी हे डिसाईड होतं. म्हणजे तुम्ही त्याच्यात खूप डिटेल्समध्ये मास्टरांनी सांगितलेलं आहे. आणि शेवटी याच्यामध्ये म्हणजे मेन जे नोट आपण केलं पाहिजे की हा जो साईट आहे falundafa.org, ORG म्हणजे कम्प्लिटली नॉन कमर्शियल आहे, नॉन प्रॉफिट. तर ह्याच्यामध्ये मल्टिपल लँग्वेजेसचे लिंक्स पण आहेत. तर इथे तुम्हाला हे पुस्तक डाउनलोड करता पण येतील किंवा तुम्ही हे पुस्तक मागू पण शकता. म्हणजे बेसिकली हे 2 पुस्तक आहेत, जुआन फालून आणि फालून गॉ. मी शेवटी माहिती देईन तुम्हाला, त्याचं लिंक पण दाखवेन. तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून वाचायला सुरू करू शकता. तर मेन एक रिक्वायरमेंट आहे की जुआन फालून पुस्तक रोज वाचणं एक्सपेक्टेड आहे. कारण कारण आपण जोपर्यंत पुस्तक वाचतो आपण आपली साधनामध्ये हेल्प होते, नाहीतर आपण भटकू शकतो, असं मास्टरने सांगितलेलं आहे. तर हे 2 पुस्तक आणि अजूनही काही पुस्तक आहेत मास्टरांचे, एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत, ते पण सगळेच फ्री आहेत. सगळे त्या साईटवरती तुम्हाला मिळतील. आणि हे पुस्तक दोन्ही तुम्ही मागू पण शकता. जसं मी म्हटलं, तुम्ही प्रॅक्टिशनरकडे मागू शकता किंवा जैन पब्लिशर्स किंवा Amazon कडे मागू शकता. Amazon आणि बाकीच्या साईटवरती खूप महाग आहे ते पुस्तक. जैन पब्लिशर्सकडे खूप कमीमध्ये आहे. पहिला पुस्तक जो आहे फालून गॉ, हे काहीतरी 180 वगैरे आहे. दुसरं जुआन फालून 270 आहे. इंग्लिश, हिंदी सगळ्याच भाषेमध्ये अवेलेबल आहे. तर आणि ह्याचं लिंक पण मी शेअर करेन शेवटी. आपण त्याच्याबद्दल क्वेश्चन आन्सर्स मध्ये बघू. मेन ते आपल्याला फालून दाफा वेगळी काय आहे, म्हणजे आपण ऐकलं तर नसेल, पण एनिवे फालून दाफा अद्वितीय आहे. म्हणजे ह्याच्यासारखं दुसरं काहीच नाहीये. तर असं का? तर त्याच्यामध्ये असं आहे की सशरीर साधना आहे. बाकीमध्ये लोक फक्त मनाची साधना करतात, पण फालून दाफामध्ये जसं जसं तुम्ही एक्सरसाइज पण करता, शरीराची पण साधना करता, माणसाचे सगळे रोग वगैरे सगळे निघून जातात आणि लोकांचं एज पण कमी दिसायला लागतो. प्रोफेशनल्स आहेत जे 70 आणि त्यावरती पण त्याचं एज असेल तरी तुम्हाला ते 40-50 चे वाटतील. तर असं खूप प्रॅक्टिशनर दिसून आले आहे. मास्टरांनी पण त्याबद्दल डिटेल्स मध्ये सांगितलं असं का होतं. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये 5 व्यायाम आहेत जे एकदम सोपे आहेत शिकायला. कोणीही करू शकतो, कुठल्याही वयोगटातील. म्हणजे मला माहित असल्याप्रमाणे 3 वर्षापासून 100 वर्षापर्यंत लोक आहेत जे फालून दाफा करत आहेत, एक्सरसाइजही करतात. तर अजून एक गोष्ट, याला काहीच बंधन नाहीये, वेळ नाहीये, स्थान नाहीये, दिशेचं पण काही बंधन नाहीये आणि सदस्यत्व पण नाहीये. कोणीच कुठे सदस्य वगैरे काय कन्सेप्टच नाही. फक्त मास्टर आहेत. तुम्ही जोपर्यंत पुस्तक वाचून तुम्ही ऍक्च्युअली फॉलो करता, मास्टरना सगळं दिसतं. ते तुम्हाला शिष्य मानतील आणि हेल्प करतील. नाही केलं तर तुम्हाला काय मास्टर काय हे नाही करणार, त्याचा अगेन्स्ट वगैरे जाणार असं काहीच नाही. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल. आणि दुसरी गोष्ट अजून एक याच्यात जस्ट हायलाइट करत होतो, हे जे साईट आहे english.minghui.org, इथे एक्सपिरियन्सेस आहेत लोकांचे. त्याच्यामध्ये लाखोंमध्ये संख्या आहे. म्हणजे 10 कोटी लोक फॉलो करत आहेत. तर त्यांचे एक्सपिरियन्सेस इथे शेअर करतात की त्यांना काय चमत्कार वगैरे दिसलेत किंवा त्यांच्या आरोग्यात किती बदल आले, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर लाईफ अँड होप रिन्यूड, द हिलिंग पॉवर ऑफ फालून दाफा. तर ह्याच्यामध्ये कॅन्सरमधनं कोण एक पैसे खर्च न करता लास्ट स्टेजवरनं वापस आलेले लोक आहेत. तर त्यांचे पण अनुभव आहेत. असे या पुस्तकात 30-40 लोकांचे एक्सपिरियन्स आहेत. पण या साईटवरती गेलात तर तुम्हाला असंख्य एक्सपिरियन्सेस मिळतील वाचायला. इंग्लिश साईट आहे. तर आता आपण पुढे बघूया. तर फालून दाफा मध्ये जे आपण 5 सौम्य व्यायाम आहेत मगाशी म्हटलं, तर याच्यामध्ये तुम्हाला इथे बाजूला दिसत असतील सिंपल 5 एक्सरसाइजेस आहेत. कोणीही करू शकतो. एकाच जागी उभं राहून किंवा बसून करायचे एक्सरसाइज आहेत. म्हणून याच्यामध्ये वयाची काहीच बंधन नाहीये, वयाचं बंधन नाहीये. तर याच्यामध्ये 5 सिंपल एक्सरसाइजेस आहेत. त्याच्यामध्ये सेकंड एक्सरसाइज जो आहे व्यायाम 2 फालून स्थिर मुद्रा, आणि 5वा जो दिव्य शक्ती सुदृढ करणे, हे दोन एक्सरसाइजेस जे आहेत ते मेडिटेशन आहे. ऍक्च्युअली हा स्टँडिंग मेडिटेशन आहे, सिटिंग मेडिटेशन आहे. आणि ह्याच्यामध्ये वेळेचं बंधन तुमच्यावरती आहे. तुम्ही जेवढा वेळ जास्त करू शकता.
पण बाकीचे पहिलं, तिसरं आणि चौथं जे 3 एक्सरसाइजेस आहेत ते म्युझिक लावून टाइम प्रमाणेच करतो आपण, म्हणजे 3-3 वेळा रिपीट करतो. पण तिथे फिक्स टाइम आहे. पण सेकंड आणि फिफ्थ मेडिटेशन असल्यामुळे ते तुमच्यावरती आहे की तुम्ही किती वेळ या स्टेटमध्ये जाऊ शकता. तर आपण ते पुढे बघणार आहोत, त्याचा डेमो पण बघणार आहोत. तर जो पहिला एक्सरसाइज आहे व्यायाम 1, त्याला बुद्ध सहस्त्र हस्त प्रदर्शन असं म्हटलं जातं. तर या व्यायामात तुमच्या शरीरातील सर्व ऊर्जा वाहिन्या उघडल्या जातात आणि ह्याच्यामध्ये सिंपल स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सिंग आहे. तर स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सिंग म्हणजे 8 पोझिशन्स आहेत. 8 पोझिशन मध्ये तुम्ही स्ट्रेच करता, एक 3 सेकंड थांबता आणि मग परत रिलॅक्स करता. तर असं 8 पोझिशन्स आहेत. तर हे स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सिंग वरती आधारित आहे. तर याच्यामध्ये खूप ऊर्जा वाहिन्या वगैरे सगळे ओढल्या जातात बॉडीमध्ये, एनर्जी फ्लो वगैरे फील होते. आपण तसंच दुसरं आहे फालून स्थिर मुद्रा. आपण पुढच्या स्लाइडला जाऊ, तिथे जास्त डिटेल्स असतील. ओके. तर हा पहिला एक्सरसाइज मी आता जे म्हणालो की बुद्ध सहस्त्र हस्त प्रदर्शन, याचा इफेक्ट 1000 हस्त प्रदर्शनासारखंच आहे, पण फक्त आपण 8 पोझिशन्स करणार आहोत. लेडीज आणि जेंट्सला थोडंसं चेंजेस आहेत मुवमेंट्स मध्ये, म्हणजे लेफ्ट आणि राईट मिरर इमेज करायचं आहे लेडीजला. तर इथे मॅडम जे लेफ्ट हँड वरती गेले ते जेंट्सने राईट हँड करायचं. मास्टरांचे डेमो मध्ये मी डिटेलमध्ये सांगेन. तर यामध्ये सर्व ऊर्जा वाहिन्या उघडल्या जातात. या व्यायामाद्वारे एकदम अल्प अवधीतच ऊर्जा प्राप्त करता येते. म्हणजे आपल्याला ऑलरेडी याचं इफेक्ट दिसेल तुम्ही एक्सरसाइज जेव्हा करायला सुरू कराल. खूप कमी टाइम मध्येच तुम्हाला खूप ऊर्जा मिळेल याच्यामध्ये. आणि यामध्ये म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच सर्व ऊर्जा वाहिन्या म्हणजे एनर्जी चॅनल्स ओपन होतात बॉडीमध्ये. ज्यांना चायनीज सायन्स वगैरे माहित असतील, ॲक्युपंक्चर पॉइंट्स वगैरे, तर त्यांना हे जास्त कळेल. तर ह्याच्याने काय होतं, साधकाची म्हणजे एकदम उच्च स्तरावरती फास्ट जायला सुरू होतो. आणि हा फाउंडेशनल एक्सरसाइज आहे. 5 एक्सरसाइज करताना पहिला एक्सरसाइज करूनच मग बाकीचे करू शकतो. तुमच्या टाइमवरती आहे. जनरली 1.5 तास लागतो दोन्ही करायला, पण तुमच्यावरती आहे, किंवा जास्त वेळही तुम्ही करू शकता. पण पहिला एक्सरसाइज करून मग बाकीच्या कॉम्बिनेशन्स मध्ये आहे. तर या अभ्यासादरम्यान तुमच्या शरीरात उष्णता जाणवेल किंवा अतिशय प्रबळ ऊर्जा क्षेत्र असल्याची अपूर्व अनुभूती येईल. म्हणजे बेसिकली तुम्हाला तुमच्या शरीरात बरेचसे फिलिंग्स येतील. तुम्हाला असं वाटेल की माझ्या हातामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होत आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे वगैरे, खूपशा गोष्टी आहेत. हात तुम्हाला गरम वाटतील, थंड वाटतील, म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या एक्सप्रेशन्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा पहिला एक्सरसाइज आहे. 8 याच्यामध्ये मुवमेंट्स आहेत, आपण ते डेमो मध्ये बघणार आहोत. एक्सरसाइज 2, त्याला फालून स्थिर मुद्रा, जे आपण आता थोडक्यात पाहिलेलं. तर ह्याच्यामध्ये जे आपण फालून पाहिलं चित्र पहिल्या स्लाइड मध्ये, म्हणजे ब्रह्मांडाचं जे लघु स्वरूप आहे, चिन्ह जे आपण राऊंड पाहिलं, तर चाक म्हणता येईल. तर चाक असा हातात धरून आपण 4 पोझिशन्स मध्ये उभं राहणं आहे. याच्यामध्ये स्थिर मुद्रामध्ये आहे, काही चालणं वगैरे नाहीये. तुम्ही जेवढा वेळ या पोझिशन मध्ये राहू शकता, तुमचे हात दुखतील वगैरे, तर एकदम असहनीय झालं तर मग तुम्ही नेक्स्ट स्टेपला जा. कारण मिनिमम 13 मिनिटाचं म्युझिक आहे, तर 13 मिनिटं तर तुम्हाला करायला लागतीलच. पण 13 मिनिटं म्हणजे 4 पोझिशन्स मध्ये डिवाइड होतील. म्हणजे 2.5 मिनिटाचं जवळजवळ 2.5 किंवा 3.25 मिनिटाचं एक एक्सरसाइज, एक पोज असेल. पण इनिशियली जर तुम्हाला जमत नसेल, हात वगैरे दुखत असतील, तर तुम्ही एक सेकंड, इंटरफेरन्स, सॉरी. हा, तर तुम्हाला हात वगैरे दुखायला लागले तर तुम्ही नेक्स्ट पोझिशनला जाऊ शकता. आपण बघणार आहोत की याच्यामध्ये 4 पोझिशन्स आहेत, डेमो मध्ये क्लिअरली दिसेल. तर सिंपल 4 पोझिशन्स मध्ये होल्ड करायचं आहे, चेहऱ्यासमोर, शरीरासमोर, डोक्यावरती आणि मग कानाच्या शेजारी, असे 4 सिंपल पोझिशन आहेत. तर या एक्सरसाइज मध्ये आपण शांत भावात उभा राहून हा एक्सरसाइज करतो. मनात काहीच विचार येऊ देत नाही, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावे. आणि या एक्सरसाइजचा फायदा असा आहे की आपण शारीरिक कार्यामुळे होणाऱ्या थकवाऐवजी संपूर्ण शरीरास विश्रांती भावना जाणवते. म्हणजे ऑफिसला जाऊन आल्यावरती पण काही लोक हा एक्सरसाइज करतात, तर दिवसभराचे जे थकावट असतं तुमचं, ते सगळं तुम्हाला निघून जाईल, तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. काही लोक सकाळी करतात आणि वेळेचं बंधन नाही, तुम्ही कधी करू शकता, किती वेळा करू शकता. मास्टर म्हणतात की तुम्ही जर रनिंगला, वॉकिंगला वगैरे जात असाल, दुसरं एक्सरसाइज करत असाल, तर
जर तुम्हाला तेवढा टाइम असेल तर तुम्ही फालून दाफाची एक्सरसाइज अजून जास्त करा, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आणि लास्टला हा एक्सरसाइज सातत्याने केल्याने संपूर्ण शरीर उघडते आणि ऊर्जा वाढवण्यास मदत होते. सो तुम्हाला ऊर्जा फील्ड असलं म्हणजे एनर्जी फील्ड असल्याचं तुम्हाला जाणवेल. आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत त्याचा अर्थ काय आहे. तिसरा एक्सरसाइज जो आहे ब्रह्मांडाचे 2 किनाऱ्याचे छेदन. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये कसं आहे की आपले जे हात इथे तुम्हाला मॅडम दिसत आहेत, तर लेफ्ट हात वरती आहे, राईट हात म्हणजे पुरुषांना याचं उलट असतं. तर 9 वेळा दोन्ही हात वर खाली जातात, म्हणजे एकदा वर आणि एकदा खाली असं एक सायकल होतो. असं 9 वेळा करणं आहे आणि ते संपल्यानंतर मग परत दोन्ही हात एकत्र वर खाली करायचे, ते पण 9 वेळा केलं जातं. तर ह्याच्याने काय होतं, याच्यामध्ये कन्सेप्ट असं आहे की ब्रह्मांडात अफाट ऊर्जा आहे. तर आपण हा एक्सरसाइज जेव्हा करतो तर त्याच्या आधी एक सांगायला विसरलो, जे फालून आहे मास्टर आपल्या शरीरात फालून स्थापित करतात. तर याचा अर्थ तुम्हाला फालून गॉंग वाचल्यावरती कळेल, दोन फालून त्याच्यामुळे ऊर्जा प्रणाली पण आपल्या शरीरात चालू होतं. तर जेव्हा आपण हा एक्सरसाइज करतो तर ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्या हाताबरोबर येऊन आपल्या डोक्यातनं आतमध्ये शिरून पायाच्या तळव्यावरून बाहेर निघून जाते ब्रह्मांडाच्या दुसऱ्या छोराकडे, म्हणजे दुसऱ्या किनाऱ्याला. आणि जेव्हा उलटा हात करतो म्हणजे खालून वरती हात जातं, तर त्यावेळेला उलटा ऊर्जा प्रवाह होतो. तर ह्याच्यात कन्सेप्ट असा आहे की मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरातून ऊर्जा निष्कासित केली जाते. तर आपल्या शरीरात आता चायनीज सायन्स मध्ये कन्सेप्ट कसा आहे की काळी ऊर्जा ज्याला आपण ब्लॅक ची म्हणतो, तर ते शरीरात जिथे जमा होते तिथे रोग दिसून येतात. तर हा एक्सरसाइज म्हणजे सिंबॉलिकली आपण जेव्हा करतो तर ब्रह्मांडातील प्युअर ऊर्जा आपल्या शरीरात येते आणि आपल्या शरीरातील ऊर्जा जी काळी ऊर्जा आहे, काळीची आहे, ती निघून जाते बाहेर आणि आपल्या शरीराची शुद्धीकरण होते. असा याचा कन्सेप्ट आहे. तर फारच थोड्या वेळात साधक रोगकारक काळ्याची आपल्या शरीरातून बाहेर काढू शकतो आणि ब्रह्मांडातील खूप ऊर्जा घेऊ शकतो, ज्याने शरीराची शुद्धीकरण होते. आता चौथा जो आहे हा पण खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे, फालून अलौकिक कक्षा, फालून कॉस्मिक ऑर्बिट म्हणून. त्याच्यामध्ये आपण पुढे डेमो मध्ये पाहणार आहोत की ते हात जे आहे दोन्ही हात आपले शरीराला टच न करता हळूवार अख्ख्या शरीराच्या भोवती फिरवले जातात. आणि याच्याने काय होतं, म्हणजे जी ऊर्जा प्रणाली आपल्या शरीरात मास्टरने स्थापित केला आहे, फालून स्थापित केला आहे, त्यामुळे खूप एनर्जी फ्लो होते शरीरात आतून आणि बाहेरून. तर अल्टिमेटली याच्याने काय होतं की तुमचे जे काय असामान्य परिस्थिती असतील शरीरात, पाठदुखी असेल किंवा असं काही असेल, तर ते कधी निघून जाईल तुम्हाला कळणारही नाही, पण खूप फास्ट निघून जाते तुम्ही प्रॉपरली केलात तर. या अभ्यासाद्वारे मानवी शरीराची ऊर्जा मोठ्या भागात पसरू शकते. म्हणजे हे एक्सरसाइज करताना आजूबाजूच्या लोकांना एनर्जी जाणवते, एनर्जी इफेक्ट त्यांना फील होते. आणि महत्वाचं म्हणजे या अभ्यासात शरीरातील सर्व उच्च बिंदू म्हणजे जे मेरिडियन्स आपण जे म्हणतो, सुनंदा मॅडम प्लीज म्यूट वरती ठेवा. हॅलो, कारण रेकॉर्डिंग मध्ये पण डिस्टर्बन्स होईल त्यामुळे. या अभ्यासाद्वारे मानवी शरीरातील ऊर्जा खूप मोठ्या भागात पसरू शकते. आणि मेन जसं आपण आता पाहिलं की आपल्या शरीरातील जे ॲक्युपंक्चर पॉइंट्स आहेत, उच्च बिंदू म्हणजे सर्व मेरिडियन्स उघडले जातात, जेणेकरून सारे मेरिडियन्स हळूहळू संपूर्ण शरीरात वरपासून खालीपर्यंत जोडले जातात. म्हणजे बेसिकली तुम्हाला पुस्तक वाचलं तर अजून ह्याच्यात खूप डिटेल्स कळतील, कारण मी आता सध्या सांगितलं तर ज्यांना बॅकग्राऊंड नसेल चायनीज सायन्स बद्दल ते कन्फ्युजन होईल. तर सगळ्यांनी पुस्तक वाचा, त्याच्यात खूप क्लिअरली सांगितलेलं आहे. आणि लास्टला या एक्सरसाइज मध्ये सगळेच हालचाली एकदम हळू आणि शांत असतात. 9 वेळा आपण एक्सरसाइज केला जातो. आणि ह्याच्यात म्हणजे जस्ट परत सांगायला असामान्य परिस्थिती सगळे निघून जातात. म्हणजे याचे बऱ्याचशा गोष्टी आहेत, तुम्हाला पुस्तक वाचल्यावर किंवा लोकांचे एक्सपिरियन्स पाहिल्यावर तुम्हाला अजून क्लिअर होतील आणि तुम्ही स्वतः फॉलो करायला लागले की तुम्हाला दिसून येतील. आणि 5वा एक्सरसाइज जो आहे, 5th जो ध्यान अभ्यास आहे, परत दुसरा पण ध्यान अभ्यास होता, 5वा पण तोच आहे, पण ह्याच्यामध्ये आपण बसून मेडिटेशन करतो. तर ह्याचं नाव आहे दिव्य शक्ती सुदृढ करणे. आता स्ट्रेंथनिंग दी डिवाइन पॉवर्स. तर आता कन्सेप्ट फालून दाफा मध्ये असा आहे की जसं आपण ब्रह्मांडाचं
म्हणजे ब्रह्मांडाचा मार्ग आपण आत्मसात करतो, जसं जसं आपण साधना करायला सुरू करतो, आपण प्रॉपर साधक बनतो, तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला जे माहित नाही ते आपल्याला दिसू लागतात. तिसरा डोळा पण त्यातला एक आहे, तिसरा डोळा उघडू शकतो आणि अशा बऱ्याचशा अलौकिक शक्ती प्रस्तुत होतात, दिसू शकतात. तर पण एक आहे की मास्टरने क्लिअरली सांगितलं आहे की या सगळ्या गोष्टी होतात, पण यांना चेस करू नये. तर फालून दाफाबद्दल एक विशेष गोष्ट अशी आहे की फालून दाफामध्ये जेव्हा आपण मनाची साधना करतो, तर मास्टरने खूप क्लिअरली सांगितलं आहे की आपलं मन स्वच्छ करतो, आपण हायर लेवलला जाण्याच्या मार्गावरती आहोत. तर फॉर एक्झाम्पल मास्टरने पुस्तकात तसं सांगितलं आहे की एखादी आपण बॉटल घेतली, त्याच्यामध्ये घाण पदार्थ म्हणजे असं अं, घाण पदार्थ आपण त्याच्यात भरलं आणि त्याला आपण म्हणजे माती वगैरे असं त्याच्यात भरून आपण फेकलं तलावात वगैरे, तर ते एकदम खाली जाऊन बसतं. पण जसं जसं आपण ते बॉटल ओपन करतो आणि खाली परत जातो, तसं तसं ते वरती तरंगत जातं. तर ऍट वन पॉइंट ते संपूर्ण सरफेसवरती येऊन तरंगेल. मग तेव्हा तुम्ही काय केलं तर ते खाली जात नाही. तर आपलं मन त्या कलुषित जार सारखं आहे, ग्लास बॉटल सारखं आहे, ज्याच्यामध्ये सगळे त्याचे इमोशन्स, अटॅचमेंट सगळे भरलेले आहेत. तर फालून दाफामध्ये जेव्हा आपण मनाची साधना करायला सुरू करतो, तर त्यावेळेला आपल्याला या आसक्ती ज्या आहेत, विकनेस आहेत, मोहभाव जे अटॅचमेंट्स म्हणतो, तर त्यांना स्लोली लाईटली घ्यायचं आहे किंवा शक्यतो सोडायला प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आता काही लोकांना खाण्यामध्ये काही वस्तू त्याच्याशिवाय राहताच येत नाही. म्हणजे मास्टरने एक चॅप्टर मध्ये सांगितलं आहे, नॉनव्हेज खाण्याबद्दल पण सांगितलेलं आहे. हायर लेवलला लोक नॉनव्हेज खातात की नाही खात, म्हणजे त्याचं ब्रह्मांडाचे नियम काय आहेत त्याबद्दल तसे बऱ्याचशा बारकाईच्या गोष्टी पण मास्टरने सांगितलेल्या आहेत. तर जसं आपण आपलं मन स्वच्छ होत जातं, जसं आपण उच्च लेवल ला जाण्याच्या मार्गावरती आपण सुरुवात करतो, आपलं मन स्वच्छ होत जातं, तेव्हा आपल्याला दिव्य शक्ती दिसू शकतात. पण मास्टर म्हणतात की जर आपण त्यासाठी साधना करायला आलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही, कारण तो त्याचा मेन हेतू नाहीच आहे. ते जस्ट साईड इफेक्ट आहे. जसं जसं आपण हायर लेवलला जाऊ तर तसं असं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसतील, पण त्यांना चेस करू नये, त्यांना लाईटली घ्यायचं आहे. हा मेन आहे. म्हणजे फालून दाफामध्ये मास्टरने एकाच सेंटेन्स मध्ये सांगितलं, साधना म्हणजे बेसिकली सगळे अटॅचमेंट्स लाईटली घेणे किंवा पूर्ण सोडणे. म्हणजे आपल्या मनात आपल्याला अटॅचमेंट म्हणजे बेसिकली काही कुठलीही वस्तू किंवा गोष्ट जी आपण सोडून ज्याच्या विना आपण राहू नाही शकत, त्याला आपण साधना सॉरी अटॅचमेंट म्हणतो. तर खाण्याचं असेल, आवडी-निवडी असतील, एखाद्याला आपल्या स्वतःबद्दल म्हणजे स्मार्टनेस असेल किंवा मी शहाणा आहे असा एगो असेल, तर हे सगळे इमोशन्स जे आहेत ते सगळेच अटॅचमेंट्स आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जे मास्टरने पुस्तक डिटेल्स मध्ये सांगितले. तर ते फॉलो केल्याने आपण हायर लेवलला जाऊ शकतो आणि दिव्य शक्ती सुदृढ करणे हा एकदम महत्वाचा ह्याच्यात पार्ट आहे एक्सरसाइज. तर हा एक्सरसाइज करताना तुम्ही ध्यान मुद्रामध्ये बसता, तर त्याच्यामध्ये आपलं शरीर आणि मन दोन्ही शांततेद्वारे परिष्कृत होतं. तर हा एक्सरसाइज फक्त टेक्निकल नाहीये. त्याच्यामध्ये आता खूप लोक विचारतात म्हणजे आधीच्या सेशन मध्ये पण की ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला मेडिटेशन शिकवा, मी मेडिटेशन करतो. पण मेडिटेशन शिकण्यापेक्षा मेन तुमचं मन शांत ठेवणं आहे. आणि ते कसं करावं ते बऱ्याच साधन आहे. ते पुस्तकात मास्टरने दिलेलं आहे. जॉन फलन पुस्तकात खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर याच्यामध्ये बेसिकली असं रिक्वायरमेंट आहे की अर्धा तास करायला पाहिजे. तर अर्धा तास बिगिनर्सला नाही जमत असेल तरी चालेल, पण स्लोली स्लोली अर्धा तास आणि त्याच्यावर पुढे जायला प्रयत्न करायचा. तर ह्याच्यामध्ये रिक्वायरमेंट असं आहे की पद्मासन मध्ये बसलं पाहिजे. फुल पद्मासन म्हणजे फुल लोटस पोझिशन म्हणतात इथे, जसं तुम्हाला दिसत आहे. तर याच्यामध्ये काही चेंजेस आहेत. म्हणजे आता मॅडमचे हात आणि पाय जे आहेत त्यांचं मिरर इमेज जेंट्सने करायचं आहे, लेडीजने यांना फॉलो करायचं आहे. तर त्यांच्या केसमध्ये लेफ्ट पाय वरती आहे, जेंट्सच्या केसमध्ये राईट पाय वरती आहे आणि हात पण राईट हँड बाहेर असेल, इथे राईट हँड आतमध्ये आहे. तर असे पुस्तकात पालनगाव मध्ये मास्टरने डिटेलमध्ये सांगितले स्टेप्स. आणि याच्यामध्ये एकदम असं ताट बसायचं आहे, म्हणजे पाठ एकदम स्ट्रेट ठेवून हात या पोझिशन मध्ये, आणि याच्यामध्ये मुवमेंट्स आहेत पुढे. तर इथे फक्त एक लास्ट पार्ट दाखवलेला आहे. तर ते हाताचे मोशन्स वगैरे करायचे आहेत. आणि शेवटी जेव्हा आपण मेडिटेशन मध्ये बसू त्यावेळेला मनात काहीच विचार येऊ देऊ नये. काही विचार आले तरी ते माझे नाहीयेत असे मानावे. आणि ह्याच्यामध्ये टेक्निक काहीच नाहीये, मास्टरने खूप क्लिअरली सांगितलं आहे.
बाकीच्या मेडिटेशन मध्ये लोक झोपी जातात मेडिटेशन करताना. मास्टरने ते स्ट्रिक्टली फॉरबिड केलंय. आपण टोटली चेतन अवस्थेत हा एक्सरसाइज करायचा आहे. आपण झोपी जाऊ नये. आपण मेडिटेशन मध्ये असलो तरी आजूबाजूला काय घडत आहे आपलं लक्ष असलं पाहिजे. नंतर बऱ्याचशा मेडिटेशन पद्धतीत वगैरे शवासन फॉर एक्झाम्पल योगासन मध्ये तर आपण ट्रान्स मध्ये जातो. ट्रान्स म्हणजे योग निद्रा जसं आपण म्हणतो, म्हणजे इक्वलंट. म्हणजे 2-3 तास आपल्याला काय शुद्धीच राहत नाही आपण काय करत आहोत. त्या स्टेटमध्ये बिलकुल नाही जायचं आहे. कम्प्लिटली चेतन अवस्थेत हा करायचा आहे. आपल्याला फुल अवेअरनेस पाहिजे की आपण एक्सरसाइज करत आहोत. आणि लास्टला एक्सरसाइज करताना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फील होतील. हातात उष्णता फील होईल, जडपणा, सुंदरपणा, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फील होऊ शकतात. पण कशानेच डिस्ट्रॅक्ट न होता मिनिमम हाफ एन आवर करण्याचा प्रयत्न करायचा. हाफ एन आवर म्हणजे अर्धा तास नाही केलं तर इफेक्टिव्ह नाहीये. पण फक्त एक्सरसाइज केला आणि ऍक्च्युअली मनाची साधना करत नाही आहात तर तुम्हाला फालून दाफाचा काहीच फायदा नाही होणार. पण नुसतं एक्सरसाइज करून जर सगळ्यांनी केलं असतं तर मग तुमची फक्त शरीराची साधना होते, मनाची साधना होत नाही. तर फालून दाफामध्ये मनाच्या साधनावरती जास्त भर दिला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कधीही सत्य बोलावे आणि सहिष्णुता बाळगावं. म्हणजे आपण कधीही टॉलरन्स ठेवायचं. म्हणजे कोणी आपल्याला काही म्हणतील, काही करतील तरी आपल्याला लक्षात राहायला पाहिजे की आपण साधा आहोत. आणि ते पुस्तकात खूप क्लिअरली सांगितलं. आणि कायम आपल्याला कंपॅशन म्हणजे करुणा भावाने वागायला पाहिजे. तर हे फक्त मी हायर लेवलला सांगतोय, पण खूप डिटेल्स मास्टरने पुस्तकात सांगितलं आहे. तर जोपर्यंत आपण तसं करू तरच याला व्हॅल्यू आहे. म्हणजे तुम्ही मनाची साधना करून एक्सरसाइज पण केला तर खूप लवकर तुमची प्रगती होते. आपल्या लेवल पण वाढत जातात आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसतील जे नॉर्मल लोकांना दिसत नाही. तर हे एक्सरसाइज बद्दल होतं. आपण एक जस्ट थोडे 3-4 स्लाइड बघूया. त्यानंतर एका प्रॅक्टिशनरचं आपण एक्सपिरियन्स शेअरिंग व्हिडिओ बघू. याच्यामध्ये 5 मिनिटाचा आहे. त्याच्यानंतर एक 3-4 मिनिटं आपण गॅप घेऊ शकतो क्वेश्चन आन्सर साठी, छोटस 3-4 मिनिटाचं गॅप. आणि त्यानंतर आपण मास्टरचे डेमो बघणार आहोत एक्सरसाइजचे आणि ते 15 मिनिटाचं आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर मध्ये जाऊ. म्हणजे अर्धा तास किंवा जास्त जसं तुम्हाला प्रश्न असतील, अजूनही प्रॅक्टिशनर जॉईन होतील, ते तुम्हाला शेअर करतील आपले अनुभव वगैरे. तर आता तुम्हाला या स्लाइड मध्ये जे दिसत आहे की फालून दाफा जगामध्ये ऑलरेडी 10 कोटी जास्त लोक करत आहेत. पण जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे. 800 कोटीमध्ये 10 कोटी म्हणजे काहीच नाही, फार कमी आहे. पण तरी खूप मोठी संख्या आहे काय कारण फालून दाफा सगळ्याकडे स्प्रेड झालेले आहे. 10 म्हणजे 100 देशाहून जास्त देशात सगळ्याच रिलिजनचे लोक ही करतात. आणि सगळ्यांमध्ये एक कॉमन तुम्हाला दिसेल इकडे. मास्टरनी सांगितलंय की एक्सरसाइज शक्यतो तुम्ही ग्रुपमध्ये करा आणि बाहेर पब्लिकमध्ये करा. म्हणजे जे म्हणजे ज्यांचे प्रीडिस्टाइन्ड रिलेशनशिप आहेत तर त्यांना हे मिळतं. ज्यांचे पुण्य आहेत त्यांना फालून मिळतो. ते ऑटोमॅटिकली येऊन विचारपूस करून बघतील. आता मी फेसबुकवरती ऍड रन केली होती तर त्याच्यात फक्त काही लोकांनी क्लिक केलं आणि आज त्यांच्यातले कित्येक एकदम स्मॉल संख्या आज तुम्ही जॉईन केला. तर ते तसं आहे, सगळ्यांना मिळत नाही. तर अध्यात्माची ओढ म्हणजे ते सगळं त्याच्यामध्ये तुमचं सगळं झालं. इनबाउंड क्वालिटी असं म्हटलं जातं, मास्टरने सांगितलंय डिटेल्स मध्ये. तर इथे सगळ्याकडे बघा, इथे पॅरिस आहे, न्यूयॉर्क आहे, वॉशिंग्टन आहे, इंडियन प्रॅक्टिशनर्स पण आहेत. तर सगळ्याकडे तुम्हाला येलो ड्रेस मध्ये दिसतील कारण त्याला एक मागे रिझन आहे. पुस्तक वाचल्यावर तर तुम्हाला कळेल. पण असं हार्ड अँड फास्ट नाहीये, पण जनरली येलो कलरचे ड्रेस घालून प्रॅक्टिशनर्स तुम्हाला एक्सरसाइज करताना दिसतात सगळीकडे. आणि सगळ्यांमध्ये मेन कॉमनॅलिटी म्हणजे जे सर्वात जे कॉमन गोष्ट आहे, सगळेच तुम्हाला सत्य, करुणा, सहनशीलता फॉलो करणारे प्रॅक्टिशनर्स मोस्टली असतात. जे नाही करत आहेत ते पुढे जाणार नाही, ते मागेच राहतील. आणि याचं काय याचं मिनिंग काय आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे असं काय आहे, त्याच्याने काय होतं आणि का करावं. तर फालून आपण जे मगाशी एकदम पहिल्या स्लाइड मध्ये पाहिलं, त्याला आपण फक्त चक्र म्हटलं किंवा एक चिन्ह म्हटलं, पण हे त्याच्याहून जास्त आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिकली हे जे फालून दाफा मध्ये फालून याच्यावरती आधारित आहे. आपण जे म्हटलं म्हणजे सत्य, करुणा, सहनशीलता या ब्रह्मांडाच्या नियमांवरती आधारित साधना पद्धत आहे. तर फालून दाफा मध्ये
आता त्याच्या आधी दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला लागतील. बुद्ध विचारधारा म्हणून आहे, बुद्ध रिलिजन नाही आहे. म्हणजे बुद्ध मत ज्याला रिलिजन म्हणतो आपण त्याबद्दल नाही बोलत आहोत, पण बुद्ध विचारधारा बद्दल बोलत आहोत, जे ब्रह्मांडात बुद्धिस्ट स्कूल ऑफ कल्टिवेशन असं म्हटलं जातं. तर बुद्ध विचारधारामध्ये इथे जे तुम्हाला चिन्ह दिसत आहे, श्रीवत्स चिन्ह जे आहे याला आपण स्वस्तिक म्हणतो, पण उलट्या साईडने स्वस्तिक दिसेल, दोन्ही साईडने वेगळं वेगळं दिसेल आणि हे ऍक्च्युअली फिरताना पण दिसतं जेव्हा तुमचा तिसरा डोळा उघडतो. तर याच्यामध्ये जे बुद्ध विचारधारा आहे तर त्याच्यामध्ये त्यातून हा चिन्ह जो स्वस्तिक घेतलेला आहे. आणि दाओ दाओ किंवा ताओ म्हटलं जातं. तर त्या विचारधारामध्ये जे चिन्ह आहे ते इथे जे ताईची सिम्बल्स तुम्हाला दिसतात, यिन यांग असं, म्हणजे तुम्हाला काही लोकांना माहित असेल तर त्यातलं इथे चिन्ह घेतलेलं आहे. तर बुद्ध विचारधारामध्ये 84,000 मार्ग आहेत बुद्धत्वाची साधना करण्याचे. म्हणजे तुम्ही एखादा जरी मार्ग प्रॉपरली फॉलो केला तर तुम्ही हायर लेवलला जाऊ शकता, बुद्धत्व प्राप्त करू शकता. बुद्ध हे व्यक्ती नाहीये, त्यांचं नाव शाक्यमुनी होतं, पण बुद्ध हे लेवल आहे. तर काउंटलेस बुद्ध आहेत असं मास्टर म्हणतात की सगळीकडेच आहेत, सर्वव्यापी आहेत, आपल्याला दिसत नाही कारण आपण खूप खालच्या लेवलला आहोत. तर फालून दाफामध्ये बुद्ध विचारधारा आणि दाओ विचारधारा या दोन्ही गोष्टी घेऊन फालून दाफा बनवलेला आहे मास्टरांनी. तर बुद्ध विचारधारामध्ये सत्यतावरती भर दिलं जातं, जे ट्रुथफुलनेस कंपॅशन करुणावरती फोकस असतो बुद्ध विचारधारामध्ये. जे काही कल्टिवेशन वेज आहेत 84 मार्ग त्यातला एक मार्ग रिलिजन फॉर्म मध्ये ज्याला आपण बुद्धिझम पण म्हणतो. तर त्याच्यामध्ये कंपॅशन वरती खूप जास्त फोकस आहे, ट्रुथफुल पण आहे, एंडेव्हरन्स म्हणजे टॉलरन्स पण आहे, पण मेन त्याच्यावरती भर सत्यतावरती दिली जाते, म्हणजे ट्रुथफुलनेस आणि कंपॅशन. आणि विचारधारामध्ये मेन फोकस सत्यतावरती आहे, जे ट्रुथफुलनेस आहे, म्हणजे ट्रू मॅन, ट्रू पर्सन. तर तिथेही कंपॅशन आणि टॉलरन्स येतात, म्हणजे आणि सहनशीलता येतात, पण त्याच्यावरती एवढं भर नाहीये. पण फालून दाफामध्ये तिन्ही गोष्टीवरती भर आहे, सत्य, करुणा आणि सहनशीलता. म्हणून फालून दाफा साधना जे आहे ते रिअली डिफिकल्ट आहे, पण खूप लवकर आपण हायर लेवलला जाऊ शकतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये बेसिकली बॅकग्राऊंड डिस्टर्बन्स ओके. तर फालून दाफा आपण फॉलो केल्याने आपण फार लवकर प्रगती करू शकतो. तर हे त्याच्या मागचं हे आहे. आणि दाओ विचारधारामध्ये 3,600 मार्ग आहेत. जसं बुद्धिस्ट विचारधारामध्ये 84,000 आहेत, तर त्या 84,000 मार्गात एक मार्ग बुद्धिझम रिलिजन आहे, एक मार्ग फालून दाफा पण आहे. पण फालून दाफा हा श्रेष्ठ मार्ग का आहे? कारण हा खूप डिफिकल्ट आहे, पण ऍट द सेम टाइम तो डिफिकल्ट असल्यामुळेच फार लवकर आपण पुढे जाऊ शकतो. आणि डिफिकल्ट का आहे? कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या अटॅचमेंट्स सोडायला लागतात, आणि अटॅचमेंट सोडायला तुम्हाला स्वतःवरती काम करायला लागतं. तुम्हाला स्वतः आज करायला लागतं की मी सत्य, करुणा, सहनशीलता किती फॉलो करत आहे, मी मास्टरांचे रिक्वायरमेंट फॉलो करत आहे का, अशा बऱ्याचशा गोष्टी येतात. त्याच्यामुळे लोकांना डिफिकल्ट वाटतं. पण काही लोकांना ते खूप इझी पण वाटतं, कारण त्यांना थोडक्यात कशाचा मोहभाव नसतात. जे आपण साईबाबा किंवा येशू ख्रिस्त त्यांना जर पाहिलं तर त्यांना कसलाच मोहभाव नव्हतो. त्यांना म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही त्यांना काहीच बोलू नाही शकत की मी हे घेईन, तर असं काहीच नाही. म्हणजे त्यांना बेसिकली ते सगळे विरक्त होते, म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट होते सगळ्यात. तर फालून दाफामध्ये जसं जसं आपण हायर लेवलला जातो आपले अटॅचमेंट सगळे क्षीण होत जातात, तेव्हा आपण हायर लेवलला जातो. तर बेसिकली हा थोडक्यात अंडरस्टँडिंग आहे. तर आता इथे आपण जे फालून जे म्हटलं, तर ज्यांना तिसरा डोळा उघडल्यावरती त्यांना हा फालून असं फिरताना दिसू शकतो. आवाज येतोय ना? तर असं यामध्ये हा फालून याचे बॅकग्राऊंड कलर चेंज होतात. तुम्हाला जसं ब्लू दिसत आहे, आता ट्रान्सपरंट झालं. तर स्ट्रक्चर असंच राहील. तर ह्याला आपण फालून म्हणतो. आणि हे फक्त चिन्ह नाहीये, की जिवंत एंटिटी आहे, म्हणजे खूप हाय लेवल आहे ते पण मास्टर आपल्या शरीरात त्याला स्थापन करतात दुसऱ्या डायमेन्शन मध्ये. तर हे थोडस हाय लेवल गोष्ट आहे, पुस्तक वाचल्यावरती क्लिअर होईल. पण ह्या गोष्टी आपल्याला दिसतात पण. आणि फक्त बोलण्यासाठी नाहीये, ते तुम्हाला या स्लाइड मध्ये बघा, पुढच्या स्लाइड मध्ये
सगळ्यांनी रिक्वेस्ट आहे, काइंडली आपलं मायक्रोफोन म्यूट करा, लोकांना डिस्टर्ब होतो आहे. सुनंदा मॅडम, काइंडली तुझं माईक ऑफ करा. म्यूट केलं तर सगळेच म्यूट होतील. ओके. तर तुम्हाला या चित्रात तुम्हाला जे गोल वस्तू दिसत आहेत, असंख्य फालून आहेत. तर इथे प्रॅक्टिशनर्स 5वा एक्सरसाइज करत आहेत. एक्सरसाइज करताना त्याच्या बाजूला एनर्जी फील्ड पण आहे बरेच. आणि इथे कॅमेरामध्ये जे फोटोमध्ये कॅप्चर झालेले ते फालून आहेत, असंख्य फालून आहेत. आणि हे फिरताना पण दिसतात, आपल्यालाही दिसतात आणि कॅमेरामध्ये दिसू शकतात, पण हे सगळ्यांना दिसत नाही. तर हा म्हणजे मेन आहे. आणि नंतर जे आपण एनर्जी फील्ड बद्दल बोललो, म्हणजे ऊर्जा, जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तर आपल्या शेजारी ऊर्जा दिसून येते, म्हणजे एनर्जी फील्ड म्हणता येईल. तर ते कॅमेरामध्ये वगैरे दिसतं, लोकांना फील पण होतं, पण डायरेक्टली सगळ्या लोकांना नॉर्मल डोळ्याने दिसत नाही. तर सेन्सिटिव्ह लोकांना दिसतं. तर आता ते काय आहे आपण इथे बघूया. तर इथे तुम्हाला जे दिसत आहे रेनबो कलर सारखं वरती, ते कॅमेराचं डिस्टॉर्शन नाहीये, ते एनर्जी फील्ड आहे. मॅडम 5th एक्सरसाइज करत आहेत मेडिटेशन. तर हे फक्त इथेच नाही, अशा बऱ्याच व्हिडिओज मध्ये दिसू शकतं, तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल. तर हा एनर्जी फील्ड आपण जे मगाशी म्हणत होतो, चौथं एक्सरसाइज करताना खूप दूरपर्यंत एनर्जी फील्ड पसरते, लोकांना सेन्स करता येतं. तर त्याबद्दल आहे. तर आता जे मेन एक गोष्ट आहे जे सगळ्यांना माहित पाहिजे, की चायनामध्ये जे चायनीज कम्युनिस्ट पार्टी म्हणजे CCP जे आहे, ते फालुन दाफाचं छळ करत आहे साधकांचं. आता ही खूप वाईट बाब आहे, कारण फालुन दाफा जे करतात ते सत्यता, करुणा आणि सहनशीलता फॉलो करणारे सज्जन व्यक्ती बनतात, हायर लेवलला जाण्याच्या मार्गावरती असतात. तर एवढं असूनही चायनामध्ये त्याला बॅन केलेलं आहे. तर त्याच्या मागे रिझन जे आहे, 1992 ते 97 पर्यंत ऑलरेडी 10 कोटीहून जास्त लोक चायनामध्येच ऑलरेडी फालुन दाफा करू लागले होते. चायनीज गव्हर्नमेंटने त्यांना प्रोत्साहन पण केला, कारण एक्सरसाइज म्हणजे फालुन दाफा केल्याने त्यांचे आरोग्य सुधारले, त्यांचे सगळे रोग निघून गेलेत. 90 ते 95% लोकांचे रोग सगळे गायब झाले. आणि चायनीज कम्युनिस्ट पार्टीने त्यांना सपोर्ट केलं. पण जेव्हा त्यांना कळलं की 10 कोटीपर्यंत म्हणजे 100 मिलियन लोक ऑलरेडी करत आहेत, तर त्यांना भीती वाटू लागली. कारण त्यांना वाटलं की हे पॉलिटिकल पार्टी बनली तर आपलं काय. तर मग त्याने तेव्हाचे जे प्रेसिडेंट होते जियांग झेमिन, तर त्याने तत्काळ त्याच्यावरती बंदी आणली. तर 20 जुलै 1999 पासून चायनामध्ये तुम्ही फालुन दाफा करू नाही शकत. तुम्ही घरी बसून पुस्तक वाचता, तुम्ही घरी एक्सरसाइज करता, तुम्हाला नाही करू देणार. म्हणजे त्याचं दुसरं एक्झाम्पल म्हणजे असं आहे की इंडियामध्ये जर तुम्ही घरी योगा करत आहात, तुम्हाला गव्हर्नमेंट येऊन म्हणेल की तुम्ही योगा करायला तुमचं हे नाहीये, परवानगी नाहीये. आणि जर तुम्ही केला तर तुम्हाला जेलमध्ये टाकू आणि तुम्हाला आम्ही छळ करू. तर तसं होतं ते ऍक्च्युली. योगामध्ये आपण सत्य, करुणा, सहनशीलता करत नाहीये, मनाची साधना नाहीये. पण इथे फालुन दाफामध्ये सज्जन व्यक्ती आहेत जे इथे नॉन व्हायलन्स फॉलो करत आहेत. ते 25 एप्रिल 99 काळी, म्हणजे चायनामध्ये तिएनएनमेन स्क्वेअर म्हणून आहे, तिथे त्यांनी जस्ट असं हे केलं, हातामध्ये बॅनर्स घेऊन उभे होते की तुम्ही फालुन दाफाला बॅन कशाला करत आहात, तुम्ही सज्जन व्यक्ती बनवत आहोत, सत्य, करुणा, सहनशीलता फॉलो करत आहोत, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे. तर त्यावेळेला त्याने पोलिसांना बोलून इथे सगळ्या लोकांचा छळ केला. तर त्याचे फोटोज आहेत. तर तेव्हापासून आतापर्यंत ही गोष्ट चालू आहे चायनामध्ये, 99 पासून, म्हणजे 18 वर्ष झाले आता. आणि चायनामध्ये कित्येक तुरुंगात तुम्हाला फालुन दाफा प्रॅक्टिशनर्स मिळतील भरभरून, कारण तिथले गव्हर्नमेंटने त्याला बॅन केलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही फालुन दाफा बद्दल चायनामध्ये बोलायला पण तुम्हाला अलाउड नाहीये, कारण टोटली बँड आहे. तुम्ही इव्हन कोणाला जर चायनामध्ये कोणाला जर विचारलात किंवा सोशल मीडिया साईटवरती जर लिहिलात, तर तुमचा मेसेज पण बॅन केला जाईल, किंवा गव्हर्नमेंट CCPचं सगळं नजर असतो त्याच्यावरती. आणि दुसरी एक गोष्ट, जेलमध्ये टाकण्यामागचं खूप वाईट कारण आहे. त्यांना कळलं की फालुन दाफा करणारे लोक एकदम आरोग्यवान असतात, त्यांचे सगळे रोग वगैरे सगळे गेलेले असतात. तर मग आता ते काय करतात, तुम्ही जसं आताच्या स्थितीमध्ये
जर आपण म्हटलं की आम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायचं आहे, कॉर्निया, हे जे आपल्याला अवयव प्रतिरोपण म्हणजे ट्रान्सप्लांट करून घ्यायचं आहे, तर आपण जनरली काय करतो, दुनियाभरात म्हणजे युके मध्ये, US मध्ये वगैरे जर तुम्ही जर पाहिलं तर 1-1, 2-2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. म्हणजे एखादा व्यक्ती खरंच त्याचं म्हणजे अंतकाळ आला आहे आणि मग तेव्हा त्याचं ऑर्गन्स वगैरे काढून लोकांना देतील, तर तेव्हा तुम्हाला मिळेल. त्याच्यामध्ये खूप या उलट खूप उलट परिस्थिती आहे. तुम्हाला एका आठवड्याच्या आत तुम्हाला ते सोय करून देतील. तुम्हाला हार्ट पाहिजे, कॉर्निया पाहिजे, लंग्स पाहिजे, किडनी पाहिजे, एकदम चांगले हवे. तर ते कसं पॉसिबल आहे, ते या प्रॅक्टिशनर्सला जेलमध्ये टाकून सगळे टेस्ट करून ठेवतात. त्यांना छळ तर करतच असतात, पण शिवाय त्यांना मारून टाकून त्यांचे हवे अवेलेबल करून देतात. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला YouTube वरती सीसीपी पर्सिक्युशन वगैरे असं जर तुम्ही सीसीपीचा खरा चेहरा असं तुम्ही YouTube वरती जर लिहिलात, तर तुम्हाला खूप व्हिडिओज मिळतील त्याबद्दल. आणि आणखीन एक गोष्ट आहे की ते फालून दाफाचे प्रॅक्टिशनर तिथे राईट्स, ह्युमन राईट्सचा कन्सेप्ट चायनामध्ये. तुम्हाला काही करायचं असेल तर गव्हर्नमेंटच्या परवानगीशिवाय तुम्ही काही करू नाही शकत. आणि आत्ताच्या काळात म्हणजे आता लॉकडाऊन पिरियडमध्ये तुम्हाला चेहरा कळलाच असेल. एखादी व्यक्ती, 2-3 व्यक्ती जर बिल्डिंगमध्ये आढळले, ते अख्खे बिल्डिंग सील करत होते. त्यांना जेवण पाणी काही न देता. टोटली खूप व्हिडिओज आलेले आहेत मध्ये त्याच्यावरती. तर ही वस्तुस्थिती आहे सीसीपीची. तिथे माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाहीये. फालून दाफा प्रॅक्टिशनरला ते प्राणीसारखं मानतात. जेल आणि त्यांचं असं आहे की जेलमध्ये आहेत, त्यांना प्राणीसारखं आहे, त्यांना काहीच हक्क नसतो. पाहिजे तेव्हा ते मारून टाकतात. पण आणि हे सगळं गव्हर्नमेंटच्या थ्रूच होत आहे, पण ते गव्हर्नमेंट मानत नाहीये सीसीपी. अख्ख्या जगात खूप साऱ्या देशांना माहित आहे की असं चाललं आहे. तर ते पिटिशन पण त्याचं चालू आहे ऑनलाईन, म्हणजे endccp.org वगैरे असे बरेचसे साइट्स आहेत. तिकडे आपण आपला सपोर्ट दाखवू शकतो फालून दाफासाठी. आणि चायनीज गव्हर्नमेंटला आपण तुम्ही हे सगळं बंद करा असं इंटरनॅशनल प्रेशर करू शकतो. तर तुम्ही इथे जाऊन तुमचं मत टाकू शकता. सगळंच फ्री आहे, याच्यात काहीच हे नाहीये. फक्त तुम्ही एवढं डिक्लेरेशन देता की मी माझ्या मनाने करत आहे, सीसीपी तुम्ही हे सगळं बंद करा, असं त्या पिटिशनचा अर्थ आहे. आणि मेन गोष्ट जे आपण मागच्या स्लाइड मध्ये इथे पाहिलं की या लोकांना जे छळ करतात, तर त्याच्या मागचं कारण ते असं, ते छळ पण तोपर्यंत करतात तोपर्यंत तुम्ही स्वतःहून फालून दाफा सोडत नाही. काही लोक, खूप लोक ऍक्च्युअली फालून दाफा सोडत नाहीत, कारण फालून दाफा केल्याने त्यांना एवढा फायदा झालेला आहे, त्यांचे रोग वगैरे निघून गेले आहेत, खूप साऱ्या गोष्टी घडल्या, त्यांच्या जीवनात बदल आले आहेत. पण सीसीपी वाल्याने जेव्हा हे बंद, म्हणजे तुम्ही फालून दाफा नाही करणार असं जर तुम्ही लिहून दिला, तरच ते तुम्हाला तुरुंगातून बाहेर सोडतील. किंवा तुम्हाला दुसऱ्या लोकांना, प्रॅक्टिशनरला प्रॅक्टिस बंद करायला त्यांना हेल्प करा, तर ते तुम्हाला लगेच सोडतील. असा प्रकार आहे, म्हणजे पूर्ण एव्हिल आहे चायनामध्ये, ही वस्तुस्थिती आहे. तर आता एक 5 मिनिटाचा पण हा व्हिडिओ बघूया. तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसत आहे ते प्रॅक्टिशनर आहेत. त्यांचं नाव सुमन श्रीनिवासन. ते चेन्नईचे आहेत, आता US मध्ये राहतात. ते PhD करत होते मध्ये. तर आता सध्या त्यांना जेव्हा फालून दाफा, तर त्याच्यात त्यांना काय फरक पडला त्यांच्या आयुष्यात, तर ते आपण इथे बघूया. याच्यानंतर एक 5 मिनिट आपण ब्रेक घेऊ, क्वेश्चन आन्सर्स एकदम संक्षिप्त. त्याच्यानंतर एक्सरसाइज पाहिल्यानंतर मग फुल ब्रेक असेल, म्हणजे आपलं सेशन संपेल आणि मग क्वेश्चन आन्सर्स असतील त्याच्यानंतर. म्हणजे अर्धा तास वगैरे कमीत कमी ते चालेल. ओके. तर एक मिनिट. मैं तकनीकी क्रांति के बीच, हाँ, तुम्हाला आवाज येतोय का? क्योंकि मैं प्रोग्रामिंग की दुनिया में काम करता हूँ, लेकिन विनम्र ज्ञान दिया है तो हमेशा मेरा मार्गदर्शन। मैं माइक्रोसॉफ्ट के लिए काम करता हूँ। मैं निवेश फर्मों में भी जुड़ा रहा हूँ, जैसे मुझे आंतरिक खुशी का कोड मिल गया है। मैं सुमन श्रीनिवासन हूँ। अभी मैं अमेरिका में रह रहा हूँ। मेरा जन्म तमिलनाडु राज्य में हुआ। मैं इंजीनियरों और डॉक्टरों के परिवार में पला बढ़ा। मेरा भविष्य सही दिशा में बढ़ रहा था। हर समय किताबों के बीच दबे रहना, यही मेरा जीवन था। अपनी उम्र के लड़कों की तरह मुझे खेल कूद में दिलचस्पी नहीं थी।
मेरा दिल हमेशा जीवन का सही अर्थ खोजने के लिए तड़प रहा था। 2001 में एक बड़ा मोड़ आया। इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग की पढ़ाई के लिए मैं अमेरिका चला गया। अपने प्यार करने वाले परिवार से दूर रहना, सब कुछ नया और चुनौतीपूर्ण था और हर रोज एक नई शुरुआत थी। समय बीतता गया, मुझे ध्यान अभ्यास के बारे में एक परिचय पत्र मिला। मेरी जिंदगी बदल गई। यह फालून दाफा के बारे में था। मैं इसके गहन सिद्धांतों से प्रभावित हुआ। सत्य, करुणा, सहनशीलता मेरे जीवन का हिस्सा बन गए। कुछ ही समय में मेरा दर्दनाक माइग्रेन समाप्त हो गया। यूनिवर्सिटी का तनाव भरा जीवन शांति और सद्भाव में बदल गया। मेरे पेट की परेशानी ठीक हो गई। पहले जहां मेरा भोजन सरल और सादा था, अब दुनिया मेरी थाली बन गई और मैं बिना किसी चिंता के हर तरह के स्वादिष्ट भोजन का आनंद ले सकता था। 2005 में मुझे प्रतिष्ठित कोलंबिया यूनिवर्सिटी में कंप्यूटर साइंस में पीएचडी के लिए दाखिला मिल गया। अपने शोध के दौरान तो यूएस पेटेंट का भी मैं भागीदार बना। पीएचडी पूरी करने की अपनी चुनौतियां थी, लेकिन मेरे साधना अभ्यास ने मुझे इससे उबरने के लिए शक्ति और दृढ़ संकल्प दिया। यह मेरी कहानी है, कैसे फालून दाफा ने मुझे जीवन के मूल समझने में मदद की। प्रतिस्पर्धा भरी राह पर चलते हुए मैंने कई उतार चढ़ाव देखे हैं, लेकिन फालून दाफा ने मुझे आंतरिक शांति दी है, जो मुझे इस दुनिया की चुनौतियों के बीच स्थिर रखता है। जीवन एक स्केलेबल प्रोग्राम बनाने जैसा है। एक अच्छा यूजर अनुभव देना मेरे रोज के काम का हिस्सा है। एक ईमानदार व्यक्ति के रूप में मैं पूरी कोशिश करता हूँ कि अपना जीवन दया और प्रेम के साथ जी सकूं। हर एक क्लिक के साथ सत्य, करुणा, सहनशीलता का जादुई कोड इस उलझन भरी दुनिया में हर किसी को अस्तित्व की पूर्णता का आभास करा सकता है। फालून दाफा अच्छा है। हा, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज आपलं माईक ऑफ ठेवा. सुनंदा मॅडम, तुमचं माईक खूप डिस्टर्ब होत आहे. ऍक्च्युली रेकॉर्डिंग मध्ये पण त्याचं खूप हे होत आहे. प्लीज मला सेशन मध्ये तुम्ही निघू शकता जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर. दुसऱ्यांना डिस्टर्ब करू नका, काइंडली रिक्वेस्ट आहे. हा, तर आता एक 3-4 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊ शकतो. तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आपण इथे एक्सरसाइज, मास्टरांचे एक्सरसाइजचा डेमो आपण बघणार आहोत. माझ्या सेलमध्ये खूप प्रॉब्लेम आला आहे, तर त्याच्यामुळे मला करता येत नाही. एक मिनिट. ओके, कोणाला काही प्रश्न आहेत का? हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो, माझा आवाज येतोय का? एक मिनिट. हॅलो, आता माझा आवाज येतोय का सगळ्यांना? मी म्यूट केलं होतं. हॅलो, एकूण काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. एक सेकंड.
काही लोकांचे प्रश्न आहेत तिथे, हाऊ इज दिस हेल्पफुल इन प्रेग्नन्सी वगैरे. तर मी तुम्हाला अजून प्रॅक्टिशनर्स आहेत, एक मिनिट, पण जॉईन केलं तर आपण डायरेक्टली इथे आन्सर करू. नाहीतर नाहीतर आपण नंतर लास्टला क्वेश्चन आन्सर्स असणार आहे, तर त्यामध्ये आपण हे करू, किंवा मी तुम्हाला दूसरे प्रैक्टिशनर कनेक्ट करें. तर इकडे हेलो अर्चना जी, कुछ लोगों को क्वेश्चंस है कि प्रेगनेंसी में अगर प्रॉब्लम है तो फिर मुझे इससे क्या फायदा होता है क्या. तर मैं आपको उनका नंबर फॉरवर्ड कर दूंगा, तो आप उनसे डिस्कस कीजिए, या फिर सेशन के एंड में बात कर सकते हैं. ओके, तर आता आपण सेशन एक्सरसाइज बघू. मग कोणाला प्रश्न आहे तसं वाटत नाही, कारण ते साऊंड पण येत नाहीये, मला कोणाचा आवाज येत नाहीये. एक मिनिट. हॅलो, तुम्ही तुमचा माईक ऑन करायला ट्राय करा. मी ऍक्सेस दिलेला आहे, फक्त स्क्रीन शेअर करू नका. हॅलो, तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळतील. नागपूरमध्ये पण प्रॅक्टिशनर्स आहेत. मी इथे त्याचं कॉन्टॅक्ट्स वगैरे सगळे शेअर करीन, ग्रुपमध्येही शेअर करीन. तर तिकडे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळतील. क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये आपण डायरेक्टली बोलूया. मी माईक की ऑन करतो. सध्या माईक पण ऑन आहे, पण मला कोणाचाच आवाज येत नाहीये, त्याचा प्रॉब्लेम दिसतो आहे. ओके, तर आता आपण मग एक्सरसाइज बघूया. Exercise 1. To join the hands. हा पहिला एक्सरसाइज आहे. Stretching his back. बुद्ध सहस्त्र हस्त प्रदर्शन, म्हणजे बुद्धा शोईंग 1000 हँड्स. याच्यामध्ये स्ट्रेचिंग वरती आधारित आहे. 8 पोझिशन्स आहेत. आज स्ट्रेच करायचं, 2-3 सेकंड थांबायचं आणि रिलॅक्स करायचं आहे. आणि याच्याने एनर्जी चॅनल्स खूप लवकर ओपन होतात. आणि लेडीज आणि जेंट्सना सगळ्या एक्सरसाइजमध्ये पोझिशन्स थोडे मिरर इमेज आहेत. तर मास्टरने लेफ्ट हँड दाखवलं तर तुम्हाला राईट हँड करायचं आहे त्या पोझिशन. Stretch. Tathagata, pouring energy into the top of his head. Press the hands together. Turn the hands as if holding a ball. Hands pointing to heaven and earth. Stretch. हा सेकंड पोझिशन आहे. Relax. तर तुम्हाला जेंट्सना लेफ्ट हँड असेल तर लेडीजना राईट हँड करायचं आहे. As if holding a ball. आणि आता इथे राईट हँड आहे तर लेडीजने लेफ्ट हँड करायचं आहे. स्ट्रेच 2 ते 3 सेकंड आणि रिलॅक्स. हे सगळे एक्सरसाइज शिकवले जातात, व्हॉलंटियर्स आहेत आमचे. आणि हा व्हिडिओ रेकॉर्डिंग पण शेअर केला जाईल तुम्हाला. Splitting its body. Stretch. फालून गॉंग पुस्तकात त्याच्याबद्दल बऱ्याच माहिती पण दिलेली आहे. Press the hands together. 2 dragons diving into the sea. हा 5वा पोझिशन आहे. Relax. पाय जमिनीवर वरती उचलायचे नाहीये, फक्त स्ट्रेच होतं. तुम्हाला हाईट कमी जास्त होताना दिसेल इकडे Touching the lotus. स्ट्रेच होताना, पण Stretch. पाय वरती उचलायचे नाहीये. Relax. डोळे बंद असतात Press the एक्सरसाइज hands करताना. together. तर शिकताना प्रॉब्लेम नाहीये. Arhat. आणि Carrying a चेहऱ्यावरती mountain शांत on his भाव back. असतो. Stretch. Relax. Press the hands हा together. 7वा झाला, आता लास्ट आहे. Vajra. Coupling a mountain. Stretch. Relax. 2 ते 3 सेकंड स्ट्रेच करायचं, मग रिलॅक्स Press the करायचं. hands together. तर 8 पोझिशन झाले. ह्याच्यानंतर ओव्हरलॅप करायचे आहेत हात Overlap the असे hands एकावरती. in front of the lower abdomen. आणि या पोझिशन मध्ये 1 मिनिट पर्यंत थांबायचं आहे. 40 सेकंड ते 1 मिनिट. हातामध्ये गॅप्स आहे आणि बॉडी आणि आतल्या हाताच्या मध्ये पण गॅप आहे 2-3 सेंटीमीटर. तर लेडीजना राईट हँडच्या ऐवजी लेफ्ट हँड बाहेर असेल.
तर हा व्हिडिओ टोटली इंटरनेटवरती आहे, मी तुम्हाला लिंक शेअर करीन, युट्यूबवरती आहे, फालून दाफा साईटवरती पण आहे. तर ते बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा आमच्या ऑफलाईन सेशन, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही सेशन असतात. तर तुमच्या आजूबाजूला जे कोण प्रॅक्टिशनर्स असतील किंवा ऑनलाईन तुम्ही असंच गुगल मीटिंगमध्ये जॉईन करून शिकू शकता. त्याचे टायमिंग्स आहेत, तर मी ते ग्रुपमध्ये शेअर करेन कधी असतात वगैरे. उद्या असेल, आज नाही आहे कदाचित. तर त्याचं लिंक आणि टायमिंग मी तुम्हाला शेअर करतो, तर तुम्ही जॉईन करून शिकू शकता. पुस्तकात पण ह्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअरली दिलेल्या आहेत आणि व्हिडिओ पण आहेत, तर खूप इझी आहे आता शिकायला. तर हा पहिला एक्सरसाइज आहे. तर इथे 1 मिनिट थांबल्यानंतर मग जैन करतो. जैन म्हणजे तुम्हाला इथे दिसेल. याला जैन म्हणतात. तर हा जो पोझिशन आहे जेंट्स आणि लेडीजला विरुद्ध आहे. मी जसं मग अशी म्हटलं, जस्ट मिरर इमेज आहे. इथे राईट हँड बाहेर असेल तर लेडीजला लेफ्ट हँड बाहेर असेल. तर हा पहिला एक्सरसाइज 8 पोझिशनचा संपला. आता असं 3 वेळा करायचं आहे, म्हणजे रिक्वायर्ड आहे 3 वेळा करणं, आणि मग त्यानंतर तुम्ही दुसरे एक्सरसाइज करायचे आहे. तर हे 3 वेळा कशासाठी आहे, तर याच्याने खूप लवकर आपली प्रगती होते, शरीरात खूप ऊर्जा फील होतो आणि फाउंडेशनल एक्सरसाइज आहे, म्हणून जनरली 3 वेळा केला जातो. एखाद्या वेळेस तुम्हाला बिलकुल टाइम कमी आहे, ऑफिसला वगैरे असं काहीतरी खूपच काही प्रॉब्लेम आलाय, जास्त काम आलंय, तर तुम्ही मग 1 वेळा करू शकता. पण जनरली 3 वेळा करणं मास्टरनी सांगितलेलं आहे, आणि यानंतरच बाकीचे एक्सरसाइज करायचे आहेत. म्हणजे काही लोक मेडिटेशन रात्री करतात, तर त्यावेळेला हा एक्सरसाइज करूनही करू शकता किंवा इंडिपेंडेंटली पण करू शकता मेडिटेशनचं. पण पहिल्यांदा दिवसात हा एक्सरसाइज, पहिला एक्सरसाइज 3 वेळा करणं रिक्वायरमेंट आहे. आता सेकंड एक्सरसाइज बघूया, फालून स्थिर मुद्रा. Exercise 1. Stretch monkey. 1 मिनिट, थोडा मागे गेलो ते. Exercise 2. फालून स्टँडिंग स्टान्स, फालून स्थिर मुद्रा. Join the hands. त्याच्यामध्ये 4च पोझिशन्स आहेत. Holding the wheel in front of the head. तर हा पहिला पोझिशन आहे. इथे तुम्ही जेवढा वेळ होल्ड करू शकता तेवढं करा. याच्यानंतर पुढच्या स्टेपला जायचं आहे. तर जे हाताचे जे पोझिशन आहे असंच मेंटेन करायचं आहे. पाय थोडेसे वाकलेले असतात, लिप्स बंद असतात, होठ आणि दातांमध्ये थोडंसं गॅप असतो, आणि जीभ वरती टाळूला टच होते, आणि डोळे बंद असतात हा एक्सरसाइज करताना. चेहऱ्यावरती शांत भाव असून करायचा आहे, आणि तुम्हाला शक्यतो काहीच विचार येऊ देऊ नये म्हणत. काही विचार आले तरी त्यांना इग्नोर करा, की तुमचे विचार नाही आहेत, एवढं लक्ष ठेवा. आणि जेवढं वेळ तुम्हाला या एक्सरसाइज मध्ये करता येईल या पोझिशन मध्ये तेवढं करा. तर जसं मगाशी म्हटलं मी की 13 मिनिटाचा आहे, जर तुम्ही मिनिमम म्युझिक लावून केलात तर. सगळ्या एक्सरसाइजला म्युझिक आहे, जनरली शक्यतो म्युझिक लावूनच करतो आपण, तर त्याच्यामुळे सिंक्रोनाइज राहतं. म्हणजे बरेच प्रॅक्टिशनर एकत्र जेव्हा करतात सगळे म्युझिक प्रमाणे सिंक्रोनाइजच करतात. तर 13 मिनिटांमध्ये हा 3.25 मिनिटाचा असेल, आणि मग बाकीचे पण सगळे तसेच आहेत. तर मग नाहीतर अर्धा तासाचा आहे, जिकडे 7.5 मिनिटं एक पोझिशन असेल. काही लोक 1 तासाचं करतात, जिकडे 15 मिनिटाचा एक असेल, किंवा त्याहूनही जास्तही करता येतं, तुमच्यावरती आहे. एक मिनिट. तर हात दुखायला लागलेत किंवा म्युझिक लावला असेल आणि म्युझिक मध्ये मास्टरांचा आवाज आला की मग तुम्ही नेक्स्ट स्टेप फॉलो करायचा आहे. आणि हात आपल्या आयब्रोजच्या वरच्या लेवलला आहे थोडं, आणि हातामध्ये 10 इंचाचं 15-20 सेंटीमीटर इथे गॅप असतो हातामध्ये. आणि नेक्स्ट स्टेपला जाऊया आपण. इथे परत तसंच जेवढा वेळ तुम्हाला जमेल तेवढा वेळ या पोझिशन मध्ये थांबायचं आहे, आणि हात दुखायला लागले किंवा मास्टरांचं म्युझिक मध्ये मास्टरांनी सांगितलं नेक्स्ट स्टेप, मग नेक्स्ट स्टेपला जायचं आहे. तर याच्यामध्ये डोक्यावरती होल्ड करतो आपण. मी थोडंसं व्हिडिओ पुढे घेतो आहे टाइममुळे. Holding the wheel above the head. हा तिसरा पोझिशन आहे. इथेही सेम, जेवढं तुम्हाला होल्ड करता येईल तेवढं
तेवढ्या वेळ हात असं धरून राहा. त्यानंतर चौथा जो लास्ट आहे, सगळे 3.25 मिनिटाचे आहे, 13 मिनिटामध्ये. हे झालं की हात आपण पुढे घेतो. हा चौथा आहे साईडला. हे हाताचे जे पाम्स आहे ते कानाच्या लेवलला आहे. हात एकदम दुखायला लागले तर तुम्ही मग पुढच्या स्टेपला जाऊ शकता. इथे 4 संपतात. हे हा एक्सरसाइज पण संपतो इकडे. Overlap the hands in front of the lower abdomen. तर इथे हा एक्सरसाइज संपतो. इथे पण परत तुम्ही जवळजवळ 1 मिनिट तुम्ही या पोझिशनमध्ये थांबू शकता किंवा म्युझिक संपेपर्यंत. आणि त्यानंतर जेन करायचं आहे. जेन म्हणजे जे आपण Conjoin the hands. त्या पोझिशनला ओव्हरलॅपिंग द हँड्स म्हणतो जेन. आता तिसरं एक्सरसाइज बघूया. Exercise 3. ब्रह्मांडाचे 2 किनाऱ्याचे छेदन करणे म्हणजे पेनिट्रेटिंग द 2 कॉस्मिक एक्सट्रीम्स. याच्यामध्ये आपल्या हाताबरोबरच एनर्जी वर खाली आपल्या शरीरातनं, डोक्यातनं शरीरात येते आणि पायातनं बाहेर जाते. आणि उलटही होतं जेव्हा आपण हात उलटा डायरेक्शनमध्ये फिरवतो. आणि शरीराची शुद्धीकरण होते. शरीरातील काळीची बाहेर निघून जाते, निष्कासित केली जाते. Conjoin the hands. Build. यामध्ये पण लेडीज आणि जेंट्स मिरर इमेज आहे मुवमेंट्स मध्ये. मास्टरचा राईट हँड असेल तर तुम्ही लेफ्ट हँड फॉलो करायचा आहे. लेडीजने Will first move the left hand upwards. Females will first move the right hand upwards. Press the मास्टर इथे hands पहिल्यांदा together. लेफ्ट हँड वरती घेतील, लेडीजला राईट हँड घ्यायचा आहे. आणि असं 9 वेळा करायचं आहे. एकदा खाली आलं आणि वरती गेलं तर एक सायकल होतं. Down. तर आता एक झालं एका हाताचं. Down. इथे बॉडीला हात कुठेच लागत नाहीये. 4 ते 6 म्हणजे 4 सेंटीमीटर तरी गॅप असतो हात आणि शरीरामध्ये. Up. Down. हा सिंपल एक्सरसाइज आहे. आपण हे शिकायला पण इझी आहे. Down. असं 9 वेळा झाल्यानंतर Down. Up. थोडंसं पुढे घेतो आहे. Up. The other hand up. 9 संपल्यानंतर दोन्ही हात एकदम वरती जातात आणि मग दोन्ही हाताने सेम रिपीट करतो परत 9 वेळा. एकत्र करत आहे ते, एक एक नाही करत आहे. Up. Down. Up. तर असं हे पण 9 वेळा आहे. आणि त्यानंतर आपण फालून फिरवतो. Down. फालून फिरवणे म्हणजे तुम्हाला इथे दिसेल. एक सेकंड. Up. Up. इथे 9 वेळा जेव्हा होईल तेव्हा मास्टर आपल्या शरीरात फालून स्थापित करतात, जे आपण मगाशी म्हटलं होतं. तर Rotate इथे the falun. बेल्टच्या लेवलला, कमरेच्या 4 लेवलला times. मास्टर फालून इन्स्टॉल करतात. त्याला 4 वेळा आपण संकेतिक फिरवतो इकडे असं. आणि इथे पण लेडीजला लेफ्ट हँड बाहेर असेल, पुरुषांना राईट हँड बाहेर होतो. त्यानंतर जे. तर हा तिसरा एक्सरसाइज आहे. त्याच्यामध्ये बॉडीची शुद्धीकरण खूप फास्ट होते. तर चौथा एक्सरसाइज बघू. Exercise 4. Conjoin the hands. फालून अलौकिक कक्षा म्हणजे फालून हेवनली सर्किट. Press the hands together. इथे कॉमन आहे, लेडीज आणि जेंट्स सेम आहे. Following the energy mechanism. हात शरीराच्या भोवती एकदम हळूवारपणे ट्रेस करतो आपण. त्याच्यामध्ये पण 9 रिपिटेशन्स आहेत. हे शिकायला थोडंसं डिफिकल्ट आहे, पण एका आठवड्यात तुम्ही शिकू शकता. तर The पहिला second झाला. time. आता सेकंड टाइम. Move downward. Following the energy mechanism. तर याच्याने खूप लवकर आपल्या शरीरातलं असामान्य परिस्थिती निघून जातात. The third time. Move इथे बघा, downward. Following बॉडीला the कुठेच energy हात टच mechanism. होत नाहीये. The fourth time. Move downward. Following the energy mechanism. असं हे पण 9 वेळा केलं जातं. The fifth time. आता बघा मागे Move हात कसे downward. दिसतात ते मागे Following the दाखवलेले energy आहेत. mechanism. हे बघा, हात असे हलके असे मुठी बनवून वरती नेऊन मग हे करायचं. हात एक दुसऱ्याला टच होत नाही, शरीराला पण टच होत नाही. The sixth. तर असं 9 वेळा आहे.
तर 9 वेळ झाल्यानंतर मग आपण जेन करतो, म्हणजे ओव्हरलॅप द हँड्स करतो आणि त्यानंतर जेन करतो. Overlap the hands in front of the lower abdomen. जेंट्सना राईट हँड बाहेर आहे, लेडीजना लेफ्ट हँड बाहेर असेल. हातामध्ये 2 सेंटीमीटरचा गॅप आहे आणि हात आणि शरीरमध्ये पण 2-3 सेंटीमीटरचा गॅप आहे. या सगळ्या बारीक गोष्टी फालुन गॉंग पुस्तकात मास्टरने क्लिअरली सांगितलेलं आहे. ते पुस्तक वाचून एक्सरसाइज पाहिला तर तुम्हाला जास्त लवकर क्लिअर होईल. तर हा चौथा एक्सरसाइज आहे. 1 मिनिट थांबायचं आहे आणि मग त्यानंतर जेन करतो. आता लास्ट एक्सरसाइज, याला आपण मेडिटेशनचा जो आहे, स्ट्रेंथनिंग डिवाइन पॉवर्स, अलौकिक शक्ती सुदृढ करणे म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये आपण जसं म्हटलं पद्मासनमध्ये बसायचं आहे, फुल लोटसमध्ये. शक्यतो बिगिनर्सला जमत नसेल तर तुम्ही आधी एकच अर्ध पद्मासन करू शकता. इथे जेंट्सना राईट पाय वरती येतो, पण अर्ध पद्मासन करताना लेफ्ट पाय वरती येतो फक्त, आणि जे लेडीजना याचं उलट असेल. आपण थोडंसं पुढे बघू. Now let's start the practice. तर हे हाताचे जे मुद्रा आहेत तर हे करेक्टली करायचे आहेत. थोडेसे कन्फ्युजिंग आहेत जेंट्स आणि लेडीजला, पण अगेन मिरर इमेज आहे, पण व्हिडिओज बघितल्यावरती क्लिअर होईल. हाताचे 4 मुद्रा आहेत. ते झाल्यानंतर आपण अजून 3 पोझिशन्स आहेत जिकडे तुमच्यावरती आहे, तुम्ही किती वेळ बसू शकता, आणि मग त्याच्यानंतर ऍक्च्युअल मेडिटेशन आहे. असे हे 4 पोझिशन्स आहेत. यांना मुद्रा म्हणतात आणि यांना मिनिंग आहे. ते पुस्तकात मास्टरने सांगितलेलं आहे की लामा वगैरे जे मॉन्क्स वगैरे असतात ते हाताच्या भाषेने बोलतात, त्याला मुद्रा भाषा असं म्हणतो आपण. तर आता हा जो पोझिशन आहे, त्या पोझिशन मध्ये तुमच्यावरती आहे. तुम्ही म्युझिक लावलं तर 5 मिनिटाचं आहे, अर्धा तासाच्या म्युझिकमध्ये. पण जर तुम्ही 1 तासाचं म्युझिक केलं तर हे जास्त टाइम जाईल. तर ते म्युझिक प्रमाणे तुम्ही करू शकता. पण हाफ एन आवर म्हणजे अर्धा तास कंपल्सरी आहे सगळ्यांना मिनिमम करायला. तर त्याच्यामध्ये हा पोझिशन आहे, म्युझिक लावून केलं तर हा 5 मिनिटाचा आहे. हात दुखायला लागलं तर नेक्स्ट स्टेपला जाऊ शकता. तर इथे एकदम शॉर्ट मध्ये आहे. ऍक्च्युअल म्युझिक लावाल तेव्हा अर्धा तास जाईल पूर्ण वेळ. तर मी पुढे घेतो आहे म्हणून जस्ट इन केस हे डेमो मध्ये तुम्हाला शिकता येईल. अगेन नोट करायचं, मास्टरचा लेफ्ट हँड वरती केलाय, लेडीजना मिरर इमेज करायचा, याचा उलटा करायचा आहे. हा पोझिशन पण तुम्हाला जेवढा वेळ फॉलो करता येईल तेवढं करा. हा तिथे हवेत आहे, पायावरती नाहीये. आणि हा एक्सरसाइज करताना आपल्या मनात काहीच विचार येऊ देऊ नये. आणि त्याच्या मागे मास्टरनी सांगितलंय की टेक्निक काहीच नाहीये. आपल्या मनात विचार येतीलच, पण आपण आपल्या मनाची साधना जेवढी स्ट्रॉंग होईल, आपले अटॅचमेंट जेवढे कमी होतील, तेवढे विचार येणं कमी होत जाईल. मग तेव्हा आपण ट्रँक्विलिटी म्हणजे एक डिंग असं म्हटलं जातं चायनीज मध्ये, आपण त्या स्टेटमध्ये एंटर करतो. खूप छान स्थिती आहे, तिथे आपल्याला पोचायचं आहे, तिथे राहायचं आहे त्या स्थितीमध्ये, की जिथे आपल्याला आजूबाजूचं भान तर आहे, पण आपल्या मनात काही विचार येत नाही, कारण आपले अटॅचमेंट कमी होत जातात. तर तुम्ही मनाची साधना ऍक्च्युअली फॉलो करणं मेन आहे. नुसतं असं बसून वगैरे काय होणार नाही. तर ह्याच्या मागे मन शांत करणं आहे मेडिटेशन. ऍक्च्युअल पोझिशन टेक्निक्स पेक्षा मनाची स्थिती आहे, मास्टरने क्लिअरली सांगितलं आहे. मग म्युझिक संपलं किंवा म्हणजे मास्टरच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे आपण चेंज करायचं आहे, किंवा हात दुखायला लागले तर असं चेंज करायचं आहे. इथे पण तुम्ही किती वेळ होऊ शकतो तेवढं करा. अर्धा तासाच्या म्युझिक मध्ये इथे पण 5 मिनिटं आहे. Conjoin the hands. आता इथपर्यंत 20 मिनिटं होऊन जातात. तुम्ही अर्धा तासाचं एक्सरसाइज केला तर इथून पुढे 10 मिनिटं ऍक्च्युअल मेडिटेशन आहे. म्हणजे आजूबाजूला काही असेल, काही घडत असेल तरी मन आपलं चेतन असलं पाहिजे. आपल्याला अवेअरनेस पाहिजे की बाजूला काय होत आहे. आपण झोपायचं नाहीये. हे खूप स्ट्रिक्टली मास्टरने सांगितलं आहे. Begin the tranquil meditation. त्याला ट्रँक्विल मेडिटेशन म्हणतात. म्हणजे आपण एकदम शांत मेडिटेशन करतो इथून पुढे. आणि जोपर्यंत तुम्ही बसू शकता तेवढं बसा. तुम्ही पाय सोडलात म्हणजे एक्सरसाइज संपला. म्हणजे अर्धा तासाहून आधी तुम्ही पाय सोडलात तर सगळं व्यर्थ झालं.
आणि एक्सरसाइज संपल्यानंतर हशी, याला आपण जे पहिल्या एक्सरसाइज मध्ये पण पाहिलं, तर हशी असं म्हटलं जातं त्याला. तर हा स्लाइड आहे, इथे तुम्हाला लिंक पण आहे. ही हिंदीचं स्लाइड मी दाखवलं आहे, म्हणजे इंडियन साईटचं आहे, hindi.hi.falundafa.org. इथे तुम्हाला इंडियन प्रॅक्टिशनरचे नंबर्स मिळतील. जसे मगाशी एक मॅडम विचारत होते, तर त्यांना मुंबईचे प्रॅक्टिशनर्सचा नंबर इकडे मिळून जाईल. अर्चनाजी मगाशी जॉईन केले होते, हा त्यांचा नंबर आहे. मी पुण्याचा, माझा संदेश म्हणून माझा पण नंबर आहे. ते पुण्यामध्ये पण बरेच प्रॅक्टिशनर आहेत, मुंबईत पण बरेच आहेत. नागपूरला सर्वात जास्त प्रॅक्टिशनर आहेत, 100हून जास्त प्रॅक्टिशनर नागपूरला आहेत. तर तुम्ही कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकता. या लिंकवरती, हा लिंक पण मी शेअर करेन ग्रुपमध्ये, इथे तुम्हाला लेटेस्ट नंबर्स मिळतील. आणि बँगलोर वगैरे दुसऱ्या काही सिटीजमध्ये तर गार्डनमध्येच एक्सरसाइज करतात, तर तिकडे जाऊन डायरेक्टली आपण शिकू शकतो. फ्रीली सगळं शिकवलं जातं, ह्याच्यात कुठेच पैसा इन्व्हॉल्व नाहीये. फालून दाफा टोटली नॉन कमर्शियल आहे. तर हा माझा नंबर आहे, ज्यांनी लेट जॉईन केलाय त्यांच्यासाठी. या नंबरला जॉईंड म्हणून एक मेसेज पाठवायचा आहे, जॉईन केलं म्हणून. तर मग तुमचं नंबर रजिस्टर केला जाईल. आता आपण क्वेश्चन आन्सर सेशनला जाऊ, कारण सेशन इथे संपलेलं आहे. आता तुम्हाला काय प्रश्न वगैरे असतील तर आपण इथे घेऊ शकतो. नागपूरचं वैशाली मॅडमचा प्रश्न आहे की नागपूरमध्ये कुठे शिकता येईल. तर मी आता जस्ट तुम्हाला नंबर दाखवला आहे, मी परत ग्रुपमध्ये शेअर करेन, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ते सांगतील. नागपूरमध्ये 8-10 सेंटर आहेत, तिथे ते रोज एक्सरसाइज करतात आणि शिकवतात पण. आता कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. तुमचा माईक चालू आहे की नाही, मला अजून थोडी शंका आहे, कोणाचा आवाज आलेला नाहीये. प्लीज कोणी प्रश्न असेल तर विचारा, किंवा तुमचा हात वरती करा, ह्याच्यामध्ये दिसेल मला, कारण मला दुसरं कोणाचं सगळ्यांचे माईक म्यूट झालेले आहे तसं वाटतंय. कोणाला काय प्रश्न वगैरे आहेत का? किंवा प्लीज टाईप करू शकता जर तुम्हाला प्रश्न असतील तर, कारण मला क्लिअर नाही आहे की तुमचे माईक म्यूट झाले आहेत की दुसरा काय प्रॉब्लेम आहे का. आणि काही कनेक्शन इथे डिसेबल्ड दिसत आहेत मला. हॅलो. हा हा, अच्छा अच्छा, ओके, आता वॉइस आला मला. ओके ओके, हा, तुमचे प्रश्न विचारा, कोणाला काही प्रश्न असतील तर. एक्सरसाइज एवढी ऑनलाईन करण्यापेक्षा ऑफलाईन मध्ये समजत, मग ते ऑफलाईन तर तुम्ही सांगत ना सर. मला क्लिअर एक मिनिट. हॅलो, हा बोला. हा सर, ऑफलाईन चांगलं समजतील, मग ऑफलाईन साठी होणार लिंक कुठले, कोणत्या शहरात कुठले सर वगैरे शिकवतील वगैरे, मास्टर ऑनलाईन मध्ये. एक मिनिट, मला एको येतोय, एक मिनिट. यहाँ एको आता है सारिका जी, आपका आवाज बराबर नहीं आता है हमें। बराबर नहीं आता है, ये रेंज का हाँ, वो प्रॉब्लम पूछ रहे हैं। हाँ, हाँ, पूछ रहे हैं कि ऑफलाइन कहाँ का कौन सी सिटी में सिखाया जाता है। हा, मी आता जसं तुम्हाला दाखवलं ते लिस्ट दाखवलं, लोकांचे प्रॅक्टिशनरचे नंबर्स आहेत. तर तुम्ही ज्या सिटीमध्ये आहे, जिथे जवळ पडेल तुम्हाला, किंवा ऑनलाईन आमचे सेशन असतात सकाळी आणि संध्याकाळी, तर तुम्ही तिथे गुगल मीटिंग वरती पण जॉईन करू शकता ऑनलाईन असेल तर. जर तुमच्या शेजारी कोण प्रॅक्टिशनर्स असतील जवळपास, तर एक रविवारी वगैरे तुम्ही जाऊन भेटून शिकू शकता. किंवा जर बरेच लोकांना शिकायचं आहे तुमच्याकडे, 4-5 लोकांना, तर आमचे प्रॅक्टिशनर्स तिकडे येऊन गार्डन मध्ये वगैरे जिथे सोयी होईल तिकडे तुम्हाला शिकू शकते. ठीक है, ओके सर, थैंक यू। सारिका जी, आप कौन सी सिटी से हैं? मैं पूना में हूँ, पर मेरी बहन भी है ना उधर मुंबई में, उसके उसके लिए भी पूछना था मुझे। मुंबई में ऐसे पटवर्धन गार्डन में होता है बांद्रा, शनिवार को 11 बजे और रविवार को 8 से 10 बजे।
बांद्रा में। वो आपको, ठीक है। हाँ, आपको लिंक ये संदेश जी डाल देंगे। ठीक है, ठीक है, चलेगा। थँक यू। ओके. मी पुण्यातच राहतो, तर तुम्हाला जर जवळ कुठे राहत असेल तर आपण भेटून शकतो, म्हणजे जर तुम्हाला एका दिवस शिकायचं असेल तर. ओके, चालेल सर, सांगेल तसं मी. हो. ओके. हा. अजून एका मॅडमना काहीतरी प्रश्न होता, म्हटलं त्यांना आपण नंतर बोलूया म्हणून. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. वैशाली मॅडम, मी तुम्ही रजा आंटीचा पण नंबर मी शेअर करतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही ऑफलाईन पण बोलू शकता जर तुम्हाला काही म्हणजे विचारायचं ठराविक असेल तर. मैं मुंबई में रहती हूँ और मैं मझगांव में रहती हूँ, मुंबई मझगांव। नहीं, वैशाली मैडम को कुछ क्वेश्चन था कि प्रेगनेंसी है तो फिर एक्सरसाइज वगैरह इससे कुछ इफेक्ट होता है, ऐसा हाँ कुछ हाँ प्रश्न हाँ, था। मुझे आप पर्सनली फोन करो, मैं आपको एक्सप्लेन कर सकती हाँ, मैं आपका नंबर शेयर करता हूँ एक बार, 1 मिनट, मैं आपका नंबर टाइप करता हूँ. हाँ आंटी, आपका नंबर बता हूँ। दीजिए, मैं टाइप करता हूँ. अच्छा, मैं बोल देती हूँ। हाँ, 808080158778। ये वाला है ना? हाँ जी। हाँ हाँ, ये रजिया आंटी जी का नंबर है, तो वैशाली मैडम आप उनको कॉल कर सकते हैं. ये मेरा व्हाट्सएप नंबर है, आप व्हाट्सएप में भी डाल सकते हैं आपका नाम डाल के। हाँ, ये व्हाट्सएप नंबर है कि ये नॉन व्हाट्सएप है? ये व्हाट्सएप नंबर है 8080। अच्छा अच्छा, ओके. तो मैंने यहाँ पे टाइप किया है, जिनको अगर बॉम्बे में किनको कांटेक्ट करना है तो उनको कांटेक्ट कर सकते हैं. और भी काफी ठीक है। प्रैक्टिशनर्स है बॉम्बे में, बट आप इनको कांटेक्ट कीजिए, वो आपको नंबर बता देंगे जो पास में पड़ेगा आपको. बातें बोलते रिपीट कीजिए, तो मैं रिपीट करती हूँ। 8080158778। ओके। स्क्रीन पे शेअर किया हुआ आहे, स्क्रीनवरती शेअर केला आहे, तुम्ही तिथेही बघून लिहू शकता. ओके. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? याच्यामध्ये एज लिमिट वगैरे काहीच नाहीये नितीनजी. 3 वर्षाची मुलंही एक्सरसाइज करतात, 100 वर्षाचे लोक पण आहेत, ते सगळे एक्सरसाइज करतात. आणि बरेच लोकांचे आमचे एक्सपिरियन्स पण आहे की खूप फ्रेश फील होतं आपल्याला एक्सरसाइज केल्यावरती, बरेचसे फायदा झाले आहेत. आणि कोणाला काही अजून काही प्रश्न वगैरे असतील तर विचारू शकता, नाहीतर मी आणि रजा आंटी आम्ही म्हणजे आम्हाला काय फायदा झाला आम्ही तेही शेअर करू शकतो. आणि आता मनोरमाजी पण जॉईन झाल्यात, तर तेही सिनियर प्रॅक्टिशनर आहेत, तेही ते आपले अनुभव शेअर करू शकतील. आधी तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा, मग आम्ही शेअर करतो. हॅलो हा बोला. सर, रिझल्ट किती दिवसामध्ये हे होतं त्याचं, म्हणजे काय याचं काही हे राहिलं म्हणून आपल्यावर? रजा आंटी जी, आपको आंसर देना है. देखो, इसमें आप रिजल्ट की बात करते हैं तो पहले तो ये प्रैक्टिस जानिए कि ये माइंड प्योरिफिकेशन, बॉडी प्योरिफिकेशन है। तो ये योगा की तरह नहीं है कि तुम्हें यहाँ पेन होता है तो ये आसन करेंगे और 8 दिन में ठीक होगा। यहाँ ऐसा नहीं है, यहाँ का कंसेप्ट ही बिल्कुल अलग है कि माइंड एंड बॉडी कैसे एक दूसरे के साथ जुड़ा हुआ है और कैसे तुम्हारे मानसिकता के ऊपर तुम्हारे शरीर की अवस्था आधार रखती है, स्वस्थता आधार रखती है। तो जैसे जैसे 3 चीज़ पे, सत्य, करुणा, सहनशीलता,
तो तुम्हें जितना ये 3 गुणों को अपने आप आत्मसात करते हो, उस हिसाब से आप चलते हो, अपनी धारणाओं को, बनी बनाई धारणाओं को बदलते हो। तो इसलिए आपको ये किताब पढ़ना होगा पहले कि ये पूरी सिस्टम क्या है। और फिर ये अपने आप, कभी कभी ऐसा भी होता है कि एक ही बार एक्सरसाइज करने पर आप में फायदा हो जाता है। एक प्रैक्टिशनर यहाँ जबलपुर से है, जिसका फ्रोजन शोल्डर था। वो बहुत दिन तक एक्सरसाइज नहीं किया, पढ़ते रहे, पर जिस दिन से फिर उन्होंने एक्सरसाइज किया तो एक ही दिन में उसका फ्रोजन शोल्डर निकल गया। तो उनको भी आश्चर्य हुआ कि ये लोग बोलते हैं कि कोई एक चीज मत करो, वो खाली पढ़ते थे पर एक्सरसाइज नहीं करते थे, आलस होता था उनको। तो जिस दिन उसने शुरू कर दिया, एक ही दिन में, तो उन्होंने शेयर किया कि मुझे अचरज लगा कि एक ही दिन में मेरा फ्रोजन शोल्डर ठीक हो गया। तो ये क्यों हुआ? तो वो पढ़ते थे तो उसके विचारों में परिवर्तन आया। जो बनी बनाई जीवन के प्रति जो धारणा थी, धर्म के प्रति धारणा थी, कर्म के प्रति धारणा थी, वो सब एक बदलती गई। और ये फा मतलब ये जो धर्म, धर्म के हिसाब से फिर वो सोचने लगे, तो उसमें ये बदलाव फौरन आ गया। और ये पूरा एनर्जी सिस्टम का है, और ये पूरा आचरण का ये पूरी ये विद्या है। जैसे विचार वैसा आचरण, तो बहुत जल्दी परिवर्तन आपके शरीर में आता है, मन के ऊपर आता है, घर के वातावरण में आता है, आपके कार्य करने की शैली में आ जाता है, बहुत कुछ होता है। तो जल्दी आपके ऊपर है, पहले आप उसको अच्छी तरह से समझ लो तो रिजल्ट बहुत जल्दी आता है, ये गारंटी है। थँक यू आंटी. और इसमें ये भी है म्हणजे तुम्हाला रोज पुस्तक वाचायचं आहे. आधी फालन गॉंग आणि मग नंतर जुआन फालन. त्याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहेत ॲक्चुअली. मास्टरनी गॅरंटी दिलं आहे, की तुम्ही पुस्तक जेवढं जास्त वाचाल तुम्हाला तेवढे त्याचे उत्तर मिळत जातील. त्या पुस्तकात आहे चमत्कारी काय आहे पुस्तक, म्हणजे नॉर्मल बुक नाहीये, म्हणजे जसं इंक ऑन पेपर असं नाहीये. तर तुम्ही पुस्तक जेवढं लवकर वाचायला चालू कराल तेवढं छान आहे. मी तुम्हाला लिंक पण शेअर करीन ग्रुपमध्ये. तुम्ही फक्त जॉईंट म्हणून मला मेसेज पाठवा, मी मगाशी शेअर केलं तसं. तर तर तुम्हाला स्वतःच अनुभव येईल. म्हणजे दुसऱ्यांनी किती सांगितलं तरी तुम्ही स्वतः जेव्हा फॉलो कराल तेव्हा तुम्हाला दिसून येईल. आणि एक आहे की तुम्ही एक्सपेक्टेशन ठेवू नका, कारण आपण एवढ्या सेशनमध्ये एवढं स्ट्रेस केलं की तुमचं माइंड इंटेंट म्हणजे तुमचं जे मोहभाव अटॅचमेंट्स आहेत ते सगळं अटॅचमेंटनेच करतो आपण. काही लोक म्हणतात की मी शिकून पैसा कमवतो, पण हे स्ट्रिक्टली फॉरबिडन आहे. आपण फालून दाफा जर कुठल्याही कमर्शियल याच्यासाठी यूज करू नाही शकत, कारण ते अनमोल आहे, त्याला प्राइस लावता येत नाही. तर ही एक मेन गोष्ट आहे. म्हणून आपण जे रिझल्ट सीक करतो आहे, म्हणजे एखाद्याने जसं आता आंटीने सांगितलं की एका दिवसात त्यांचं म्हणजे डायबिटीज असेल कदाचित, तर फ्रोझन शोल्डर होतं, म्हणजे आपले हात वरती उचलता येत नाही कित्येक लोकांना. डायबिटीज जर खूप जास्त झाला तर, मलाही झालेलं तसं, तर निघून गेलं सगळं. तर तुम्ही जर त्यासाठी जर खास करायला गेलात की मला असं असं प्रॉब्लेम आहे, असं रोग आहे, असं प्रॉब्लेम आहे, तर ते 100% जाणार नाही, कारण तुमचं माइंड इंटेंट प्युअर नाही आहे. तुम्ही तिथे खास काहीतरी एका रिझनसाठी गेला तर ते होणार नाही. तुम्ही स्वच्छ मनाने, मनाची साधना काय आहे हे शिकून आपल्याला या हायर लेवलला जायचं आहे, अशा मनाने जेव्हा तुम्ही स्वच्छ विचाराने फॉलो कराल तेव्हाच गोष्टी होतील. कारण आपले सगळेच विचार मास्टरना दिसतात, मास्टरना सगळं माहीत आहे. तर आपण स्वतःला फसवू नाही शकत, तसंच मास्टरना पण फसवू नाही शकत. तर आपण जे ट्रुथफुलनेस, कंपॅशन, टॉलरन्स आहे स्वतःसाठी आहे. आणि जेव्हा जेव्हा काही लोकांना रोग वगैरे जात नाही, मग ते त्यांना बाकीचे प्रॅक्टिशनर्स किंवा मास्टरने पुस्तकात सांगितलं आहे की तुम्ही आतमध्ये बघा, स्वतःकडे बघा की मी कुठे चुकत आहे, मी कुठे फॉलो नाही करत आहे. मग ज्या दिवशी त्यांना मिळेल की हा अटॅचमेंट होता, इथे फॉलो नव्हतं करत, आणि त्याने ते चेंज करून घेतलं स्वतःमध्ये, म्हणजे खूप राग येत होतं, शिवाय द्यायचे वगैरे फॉर एक्झाम्पल, तर मग ते त्याने सोडलं आणि मग लगेच ते निघून गेलं. तर अशा ऍक्च्युअली सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये आहेत. म्हणजे मनाची साधना करताना आतमध्ये पाहून घ्यायचं स्वतःकडे, बाहेर बघायचं नाही, दुसऱ्यांबद्दल कंप्लेंट नाही करायचं. असं म्हणजे खूप छान मास्टरने गोष्टी बऱ्याचशा सांगितल्या. मी फक्त माझा लिमिटेड अंडरस्टँडिंग सांगत आहे, पण तुम्ही जेव्हा पुस्तक वाचाल तुम्हाला अजून क्लिअर होतील गोष्टी. अभी मनोरमा जी, आप भी शेयरिंग करो अपना एक्सपीरियंस. मनोरमा है?
हा जॉईन केली. आंटी तुम्ही म्यूट वरती आहे, तुमचा आवाज येत नाहीये. म्हणून मग आवाज नहीं आती. तुमचा आवाज येत नाहीये. तुमचा आवाज येत नाही. मनोरमा माइक ऑन करो, माइक बंद है, माइक बंद है. हाँ सॉरी. हाँ, अभी आ रहा है. या हाँ, बोला ना. हाँ, बराबर है जी, बराबर है. माइक बंद था. अभी आवाज आती है हाँ जी, हाँ जी. जी. हाँ, तो ये रिजल्ट पूछते हैं तो आप मन से दिल से अगर मनापासून तुम्ही जर पुस्तक वाचलं तर जसं रजयाजींनी बरोबर सांगितलं तुम्हाला की हे असं कुठलं हे नाहीये की एखाद्या रोगावर एक अमुक व्यायाम केला की तो केला की तुम्हाला 10 दिवसात असं बरं वाटेल आणि ते तुमचं तात्पुरतं असते. तो तुमचा आजार पूर्णपणे गेलेलाही नसतो तो. पण ह्याच्यामध्ये काय होतंय की तुम्हाला असं रिझल्टसाठी म्हणून तुम्ही कराल तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. जसं दोघांनी पण सांगितलेलं आहे, संदेशजींनी सांगितलं, रजियाजींनी सांगितलं, की मन आणि शरीराची दोन्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तरच त्याचा तुम्हाला इफेक्ट काय आहे, परिणाम काय आहे तो आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यामध्ये आपलं मन परिशुद्ध जेवढं होईल, जेवढे आपल्यातले विकार जातील आणि जुआन फालून हे पुस्तक जर वाचलं आपण तर तुमच्या मनात किंवा माझ्या मनात आता जर काही प्रश्न असेल आणि मी पुस्तक वाचायला घेतलं तर मला त्याच्यात उत्तर मिळतं. म्हणजे मास्टर श्युरिटी देतात आमचे मास्टर आहेत, ज्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे, ज्यांनी फालून दाफा काढलेला आहे. तर शुअर आहे की आपल्याला त्या पुस्तकात कोणालाही आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि मग आपण कुठलीही म्हणजे असं मला हेच मिळू दे आणि जे मनोभाव आहेत ते न ठेवता आपण जर ते पुस्तक वाचलं आणि आपण जर रोज प्रॅक्टिस केली तर रजियाजी म्हणाल्या तसं बरोबर आहे. कारण मला 1 आठवड्याच्या आत 3-4 दिवसातच फालून दाफा ची प्राप्ती झाली होती, चक्राची प्राप्ती झाली होती. तर असं कुणालाही जो मनापासून करतो तर त्याला त्याप्रमाणे त्याचे अनुभव मिळतात आणि मग त्याप्रमाणे आपण फालून दाफाच्या प्रॅक्टिसमध्ये पुढे जातो आणि जसं पुढे जातो तसं आपले विकार पण काढतो आपण, विकार पण जातात आणि तसेच आपलं प्रॅक्टिस रोज असेल तर आपला आजार पण कमी होत जातो आणि तसा आपला आजार पण जातो आणि विकार गेले तर दोन्ही रीतीने म्हणजे मन आणि शरीराने माणूस सशक्त सदृढ होत जातो आणि चांगला होतो, तेजस होतो आणि खूप चांगलं वाटतं आपल्याला, एनर्जेटिक वाटते, आनंदी वाटते आणि त्याचा परिणाम ह्या एनर्जीचा परिणाम आपल्याला जसं होतो तसंच आपल्या बरोबर राहणाऱ्या लोकांना पण होतो आणि घरातलं वातावरण पण चांगलं होतं. तर निधि असा जी, हा मुझे रिझल्ट मुझे मिळतो. हाँ, पण मैं अपना शेयरिंग करती हूँ कि मैं जब ज्वाइन किया था तो इससे पहले मैं योगा करती थी, दूसरी प्रैक्टिस भी करती थी. मुझे ऑस्टियोपोरोसिस बचपन से था और मेरा पूरा बॉडी रूमेटिक आर्थराइटिस का था. तो जब मैंने ये शुरू किया एट द एज ऑफ 60, जब एज ऑफ 60 शुरू किया तो मैं 1000 मिलीग्राम कैल्शियम का टैबलेट खाना पड़ता था मुझे. पर जैसे जैसे मैंने ये शुरू किया पर कब मेडिसिन छूट गई मुझे पता भी नहीं चला. तो ये कोई पॉजिटिव थिंकिंग के ऊपर नहीं है, धारणा के ऊपर नहीं है, ये अपने आप ही छूट जाता है, आपको पता भी नहीं चलेगा. ये इस तरह. और आज मैंने 15 साल से मैं प्रैक्टिस करती हूँ, मैं एक एस्पिरिन भी नहीं खाना पड़ा है. हाँ, रोग आते हैं, रोग जाते हैं, मतलब बॉडी एक होता है, जुकाम भी होता है, सर्दी भी होती है, खांसी भी होती है, पर 2 दिन में अपने आप अच्छा हो जाता है. क्योंकि ये क्लींजिंग, बॉडी का क्लींजिंग होता है. हम रोग नहीं बोलते उसको कि मेरा बॉडी में से जो इम्प्योरिटी है वो बाहर निकल रही है और मैं उसे रोग कहती हूँ. तो यहाँ एक कंसेप्ट ही अलग है, इसलिए पढ़ना आपको पढ़ना पड़ेगा ये समझने के लिए.
थैंक यू आंटी। राजीव जी, आपको कुछ शेयर करना है? ठीक आहे, मी माझ्याबद्दलही सांगतो. म्हणजे जस्ट इन केस मला डबल स्लिप डिस्क होतं. स्लिप डिस्क 2 होते, म्हणजे एक नाही. मला इथे बिर्ला हॉस्पिटलमध्ये मला त्याने सर्जरी सांगितली आणि गॅरंटी पण नाही दिली. म्हणजे मला म्हणाले की तुम्ही सर्जरी नाही केलं तर तुम्हाला पॅरालिसिस होईल लोअर बॉडी, आणि जर सर्जरी बरोबर नाही झालं तरी म्हणजे तसं होईल, आणि जर तुम्ही सर्जरी नाही केलं तरी पॅरालिसिस होईल. म्हणजे गॅरंटी कशाचीच नाही. त्यावेळेला मी फक्त, म्हणजे मला बसता पण येत नव्हतं, एवढं पेन होतं मला. ॲक्च्युली 750 मिलीग्रामच्या या गोळी दिल्या होत्या कालपोल. 2-2 गोळी घ्यायला सांगितलं होतं 4 वेळा. तर लिटरली मी घेतलं नाही, आणि मी फक्त 15 दिवस, म्हणजे मी झोपूनच होतो तेव्हा. मी झोपून पुस्तक वाचलं जुआन फालून, आणि तिसऱ्या आठवड्यात माझं सगळं निघून गेलं. टोटली सगळं निघून गेलं. म्हणजे इनफॅक्ट मी ऑफिसला पण गेलो तिसऱ्या आठवड्यात. लोकांना खरंच नव्हतं वाटत की 2 डबल स्लिप डिस्क आहे आणि गायब कसं झालं. फक्त जुआन फालून पुस्तक वाचून कसं झालं, कारण मी आधी वाचलेला, फालून गॉंग वगैरे वाचलेलं आहे. पण जुआन फालून जेव्हा मी तेव्हा परत वाचलो ना, म्हणजे मला 15 दिवस लागले संपवायला, पण त्याच्या एंडला सगळंच निघून गेलं. तर मी डॉक्टरांना जाऊन सांगितलं, तर मग त्यांनाही खरं नाही वाटलं. ते MD होते, 15 वर्ष बाहेर त्यांनी MD केलेलं, पण हे फॅक्ट आहे म्हणजे जे मी पाहिलं. आणि दुसरी गोष्ट असं पण आहे की तुम्ही फालुदाफा करायला लागल्यावरती तुम्हाला औषधाची गरज नाही पडत. मास्टर असं नाही सांगत की तुम्हाला मेडिसिन स्टॉप करा, पण तुम्हाला स्लोली असं जाणवेल की तुम्हाला मेडिसिन्स ऑटोमॅटिकली सुटत जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल शुगर असेल बा, म्हणजे डायबिटीज असेल, तर स्लोली शुगर नॉर्मल होऊन जाईल, तर तुमचे मेडिसिन्स ऑटोमॅटिकली थांबतील. पण फॉर अ प्रॅक्टिशनर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आपण साधना करत आहोत स्वच्छ मनाने. आपण त्याच्यामध्ये स्मार्टनेस वगैरेचं काय केलं तर सत्य, करुणा, सहनशीलताच्या विरुद्ध जर गेलं तर कर्म बनतो. आणि ह्याच्यामध्ये बेसिकली हे ब्रह्मांडाचे प्रिन्सिपल्स आहेत. नो लॉस नो गेन, सत्य, म्हणजे कर्म आणि पुण्य हे कसं होतं. आणि म्हणजे बेसिकली मास्टरने एक सिम्पल लँग्वेजमध्ये असं सांगितलं आहे, रोग वगैरे असतात ते सगळे आपल्या कर्मामुळे असतात. आपण जेव्हा फालुदाफा फॉलो करतो तेव्हा त्याच्यामध्ये सफरिंग आहे, कारण तुम्हाला टेस्ट्स येतील. तुम्ही सत्य, करुणा, सहनशीलता फॉलो करताना तुमचे अटॅचमेंट्स येतील, तुम्हाला सोडायला लागतील. मग तिथे तुमचं बरंच मेहनत आहे, आणि अर्धाहून तुमचं जास्त कर्म मास्टर स्वतःवरती घेतात जे फालुदाफा करायला सुरू करतात त्यांच्यासाठी. आणि मग तसं केल्यानंतर थोड्या काळात तुम्हाला असं दिसेल की तुम्ही जसं सुधारत जाता, जसं तुम्ही सज्जन व्यक्ती बनता, ब्रह्मांडाचे नियम सत्य, करुणा, सहनशीलता फॉलो करायला सुरू करता, तसं ऑटोमॅटिकली तुमचे रोग गायब होतात. मी आधी जेव्हा, मी ॲक्च्युली टोटली टेक्निकल आहे, मी सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहे गेल्या 15-20 वर्षापासून. पण देन मी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं मला हसायला आलेलं. म्हटलं ऐसा कैसा होता है, एक्सरसाइज करेगा सब रोग निकल जाएगा. मी हसलो होतो मला जेव्हा 2000 साली फालुदाफा मिळालं होतं तेव्हा. पण जेव्हा मी पुस्तक ऑनलाईन प्रिंट करून वगैरे वाचत गेलो आणि जेव्हा मी फॉलो केलं तर मला ॲक्च्युली या गोष्टी दिसल्या. तर असंच आहे, म्हणजे कित्येक वर्षापासून मी गोळ्या नाही घेतल्या आहेत. शुगर आणि BP सगळंच होतं, पण त्याच्याने काहीच फरक नाही पडत. म्हणजे सगळंच निघून जातात बेसिकली. आणि हे फक्त माझ्याच केस नाही, सगळे प्रॅक्टिशनर तुम्हाला सांगतील. तुम्ही पण जेव्हा पुस्तक वाचाल तुम्हाला ह्याची प्रचिती येईल, आणि मग तुम्ही लोकांना फ्रीली सांगणार, कारण तुम्हाला त्याच्यातनं एवढं काही मिळतं. मग तुम्ही लोकांना स्वतःहून जाऊन सांगणार, कारण एवढी छान, म्हणजे ब्रह्मांडाचं जे ज्ञान आहे, म्हणजे जे दाफा, म्हणजे जे प्रिन्सिपल्स आहेत ब्रह्मांडाचे, ते मास्टरने एवढे सोपे शब्दात मांडलेले आहेत पुस्तकात, आणि खूप पुण्य लागतं हे मिळायला. तर म्हणून तुम्ही आज सगळे आलात आणि तुम्हाला हे मिळालं आहे, तर तुम्ही प्लीज एकदा तरी ट्राय करून बघा काय आहे. एक्सरसाइज करणं म्हणजे फालुदाफा करणं असं नाहीये, परत सांगतो. फालुदाफा फॉलो करणे म्हणजे तुम्ही मन आणि शरीर दोन्हीची साधना केलं तरच तुम्हाला फालुदाफा प्रॅक्टिशनर मानलं जाईल मास्टरांकडून. दुसरे काय म्हणतात त्याला अर्थ नाही, मास्टरांना सगळं दिसतं. म्हणून तुम्ही जोपर्यंत स्वच्छ मनाने पुस्तक वाचता आणि ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करता, त्याला कल्टिवेशन म्हणतो. फक्त पुस्तक वाचणं नाही, जे तुम्ही वाचता ते ऍक्च्युअली तुम्ही फॉलो करायला पाहिजे डे इन डे आउट. सडनली कोणतरी येऊन, म्हणजे मी एका ऑफिसवरून येताना सडनली एक बाईकवाला आला आणि मला शिवी द्यायला लागला मागणं. मी युटर्न घेतलेलं त्यावेळेला कोणच नव्हते. मी युटर्न घेतलं तेव्हा लगेच ते डबल सीट, म्हणजे 2 लोक आले ते बाईकवरती. मला खूप शिवीगाळ करायला लागला तो. म्हणजे मी लिटरली त्याला म्हटलं की माझी चूक झाली असेल तर आय एम सॉरी, पण तुम्ही जोरात आलात. म्हणजे मी एकदम शांत भावनेत बोललो. त्याच्या माइंडवरती एवढा परिणाम झाला, तो त्याच्या मागचा त्यालाच रागवला की अरे वो इतना सीधा बता रहे आपको की उनका कोई गलती नहीं है, तेरी गलती है, तू चल निकल. तो एकदम झॅप झाला. म्हणजे असा टेस्ट येतात जिथे तुम्हाला सत्य, करुणा, सहनशीलता ऍक्च्युअली तुम्ही फॉलो करत आहात की नाही ते बघितलं जातं.
आणि अशा टेस्ट तोपर्यंत येते जोपर्यंत तुम्ही साधना करता. जर तुम्ही म्हणाल की मी फालून दाफा नाही करत आहे, तर मग तुम्ही साधक नाहीये, मग मास्टर तुमच्याकडे बघणार नाही, असं प्रकार आहे. तर जोपर्यंत तुम्ही स्वच्छ मनाने आणि ऍक्च्युली तुम्ही फॉलो कराल, तुम्हाला चमत्कार तर एकदम नॉर्मल वाटतील, कारण ब्रह्मांडाचे नियम आहेत आणि ब्रह्मांडाचा नियम कोणी आतापर्यंत सांगितलेलं नाही. बाकी सगळ्यामध्ये फॉर्मॅलिटीज आहेत रिलिजन्स मध्ये वगैरे, पण इथे जे मास्टरने सांगितलं आहे ना, ते ऍक्च्युली ब्रह्मांडाचे नियम आहेत आणि याला फॉर्मॅलिटी काहीच नाहीये. तुम्ही कधीही करा, तुम्ही कसले कपडे घालता, तुम्ही काय करता, त्याचा काही संबंध नाही. मास्टर तुमचा हार्ट बघतात, तुम्हाला माइंड अँड हार्ट किती प्युअर आहे आणि तुम्ही किती फॉलो करता ऍक्च्युली रिअल लाईफ मध्ये, त्याच्याने तुम्ही सज्जन व्यक्ती बनता आणि मग तुमचं प्रगती होते त्याच्यात. आणि एक्सरसाइज तुमच्या शरीरासाठी आहेत, रोगमुक्त वगैरे होतं आणि बऱ्याचशा सिद्धी वगैरे त्याच्यात तुम्हाला मिळतात, म्हणजे अलौकिक शक्ती वगैरे प्राप्त होतात. तर थोडक्यात तुम्ही ऍक्च्युली एकदा पुस्तक वाचा. याचे ऑनलाईन सेशन पण असतात पुस्तक वाचण्याचं पण इनिशियली सजेस्ट करेन की तुम्ही लिंक शेअर करेन मी, डाउनलोड करून स्वतः 1-2दा फालन गॉंग वाचा, त्याच्यानंतर जुआन फालन वाचा आणि त्यानंतर तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा जिकडे रोज वाचलं जातं आणि त्याच्यानंतर शेअरिंग पण केलं जातो. आता जसं आपण आता क्वेश्चन आन्सर करत आहोत तसं, आणि सोबत एक्सरसाइजचे पण सेशन्स होतात ऑनलाईन ऑफलाईन. तर मी ग्रुपमध्ये त्याचं लिंक शेअर करेन. तर जस्ट रिपीट करतो, ज्याने लास्ट जॉईन केलाय तर तुम्ही माझा नंबर मी शेअर करेन, तर तिथे जॉईन म्हणून पाठवा, म्हणजे मग मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून मग तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी शेअर करतो. ओके, तर अजून कोणाला काही प्रश्न असतील तर आपण एक 5-10 मिनिटं अजून थांबू शकतो, कारण आमच्या सगळं प्रेझेंटेशन वगैरे सगळं झालेलं आहे. होपफुली तुम्हाला आजचा दिवस खूप ब्लेस्ड वाटेल. तुम्ही पुस्तक वाचायला चालू करा, तुम्हाला त्याच्या मागचं ऍक्च्युअल कारण कळेल. हे सगळं अरेंजमेंट आहे, सगळ्यांना सहज मिळत नाही. 200हून जास्त लोक रजिस्टर केले, तर त्याच्यात 4-5 लोक एक्स्ट्रा आले आहेत फक्त, म्हणजे बाकीचे प्रॅक्टिशनरच आहेत. पण ते असंच असतं, म्हणजे सगळ्यांना सहज गोष्टी मिळत नाही. त्याच्यावरती पुण्यकर्म सगळंच त्याच्यावरती निर्धारित होते. ठीक आहे, तर अजून कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. हा, तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे ते जॉईन म्हणून एक मेसेज पाठवा. जॉईन म्हणून मेसेज पाठवा, तर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातील. त्याच्यात म्युझिक, एक्सरसाइज, आज ज्या डेमॉन्स्ट्रेशनचे व्हिडिओ आहेत ते, पुस्तकाचे लिंक्स डाउनलोड करायला आणि प्रॅक्टिशनरच्या नंबर्सचं पण स्लाईड मी शेअर करेन, म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर तुम्ही सुरू करू शकता शिकायला. आणि तुम्ही जेवढे डिले कराल तर तुम्ही सगळं विसरून जाल, तर त्याच्यात इंटरफेरन्सचा पण कन्सेप्ट आहे. तर जस्ट होपफुली तुम्ही या नंबरला जॉईन पाठवाल आणि तुम्ही सुरू कराल तुमची जर्नी. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न वगैरे असतील का, नाहीतर आपण इथे थांबू शकतो. ओके, मग आपण इथे हा सेशन संपूया इकडे. थँक्यू एव्हरीवन, सगळ्यांनी संडेच्या दिवशी टाइम काढून मी जॉईन केलात. थँक्यू. थैंक्स एवरीवन. फालून दफा अच्छा है, सत्य करुणा सहनशीलता अच्छा है. थैंक्स एवरीवन. थैंक्स मास्टर. थँक्यू आंटी. ओके सर, होपफुली आपण तुम्ही कनेक्ट करा मला या नंबरवरती, मग आपण पुढे तिथनं फॉलो करू. थँक्यू सर्वांना. फालून दाफा छान आहे, सत्य करुणा सहनशीलता छान आहे. थँक्यू मास्टर. फालून दाफा हाव, जैनशान हाव, म्हणजे सत्य करुणा सहनशीलता अच्छा है, फालून दाफा अच्छा है. थँक्यू.